श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगमं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदु श्रीचरण श्री गुरूंचे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज सुरुवातीला आपल्या या मार्गदर्शन मीटिंग मधून सर्व ऍडमिन, सर्व सेवेकरी दादांना कोटी कोटी प्रणाम. सर्व सेवेकरी ऍडमिनना सर्वांनाही सस्नेह श्री स्वामी समर्थ. आज थोडस श्री संत नामदेव महाराज यांच्या जीवनाबद्दल बोलायचं आहे. त्यांच्या अभंगाबद्दल. त्यांनी जी आयुष्यभर श्री स्वामी समर्थ. दादा आवाज येत नाहीये. श्री स्वामी समर्थ. अरुणाताई तुम्ही सुरू करून द्या, ते नंतर बोलतील. मग त्यांचा आवाज येते. श्री स्वामी समर्थ. रमण दादा आहे का जॉईन? हो हो आहे. बोला आता. आवाज येतो का? हा आवाज येतो ना? हा येतोय दादा. हा ठीक ठीक. नामदेव महाराज भगवंताचे निस्सीम भक्त. त्यांना संत शिरोमणी अशी पदवी प्राप्त आहे. साधारण ते ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातले. पंजाबच्या घुमान गावापर्यंत ज्यांनी भक्तीचा प्रसार केला असे नामदेव महाराज. नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा साक्षात पंढरीनाथानं पुढे नाचायचं. तुकोबाराय म्हणतात, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. इतके बेभान होऊन नाचायचे. देवानी नाचावं. ज्या देवाची भक्ती करायची त्याच देवानी नामदेवरायांच्या कीर्तनात थय नाचायचं. जगात एक आगळी वेगळी भक्ती, प्रचार प्रसार संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केला. भगवंताला कसं वश केलं याचं नवल ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा वाटलं. म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा सुद्धा काढली होती. तो विषय मी नंतर बोलेन. त्यांच्या कुटुंबामध्ये 15 माणसं होती नामदेवरायाच्या. त्यांचे आई वडील दामू शेट्टी वडील आणि आईसाहेब गोनाई, पत्नी राजाई. 4 पुत्र होते, विठा, महादा, नारा, गोंदा. आणि 4 सुना होत्या, येसाई, गोडाई, लाडाई, साखराई. आणि त्यांना एक बहीण होती आऊबाई आणि एक मुलगी होती लिंबाई. अशी 14 माणसं. आणि 15वी म्हणून जे संत जनाबाई, दाशी जनी म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आल्या, त्याही फार मोठ्या विठ्ठलाच्या भक्त होत्या. असं 15 माणसांचं कुटुंब नामदेवरायांचं. मग दामू शेट्टी ते आपल्या कपडे शिवण्याचा त्यांचा व्यवसाय. मग
नामदेव महाराजांचं लक्ष सगळं भजनात. आई वडिलाला वाटायचं संसार करावा नामदेवरायांनी, आणि ती 15 तोंड खाणारी यांची सगळी व्यवस्था नामदेवरायांनी बघावी असं स्वप्न पत्नीचं, आई वडिलांचं. तर नामदेवराय कसले संसारामध्ये त्यांनी अतिशय मोठी अशी भक्ती करायची. त्यांचं बालपण सगळं पंढरपुरात केलं. आणि ते जेव्हा मंदिरात जायचे तेव्हा तेच एका अंगाने देव व्हायचे नाही, एकदा नामदेव व्हायचे आणि भगवंताशी हितगुज करत बोलायचे. इतके रंगून जायचे की बस, अशी त्यांची अलौकिक अशी भक्ती होती. एकदा नामदेव दामू शेट्टी बाहेर गावी गेले आणि नामदेवाला सांगितलं, बापा उद्याच्याला तू भगवंताची पूजा कर आणि त्यांना नैवेद्य दाखव. आता बाल नामदेव लहानपणीचे, हा वडील गेल्यानंतर ते स्वतः नैवेद्य घेऊन, नैवेद्याचं ताट घेऊन मंदिरात गेले आणि मंदिरात पाद्यपूजा केली, चिंतन केलं आणि भगवंताला नैवेद्य दाखवलं. आता नामदेव महाराजांना काय माहिती हे नैवेद्य दाखवून यायचे. शेवटी नामदेव महाराजांनी भगवंताची वाट पाहिली. देवा खा खा म्हणले, नैवेद्य खाय. आता देव कशाचं नैवेद्य खाते. पुन्हा म्हणले, दामू शेट्टी दाखवा माझे वडील तेव्हा खाताना, आता माझा काय गोड लागत नाही का म्हणले, माझं भक्ती आवडत नाही म्हणले, माझा नैवेद्य खायचा नाही का. थोडा वेळ थांबतो म्हणले. नामदेवराय थांबले. भगवंत काही नैवेद्य खाईना. शेवटी नामदेवराय म्हणले, देवा नैवेद्य खाताय का डोकं आपटून प्राण देऊ म्हणले इथं. आणि तरीही नामदेवराय बोलले तरी भगवंतांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि रागा देव काही नैवेद्य खाईना. शेवटी रागाच्या भरात जेव्हा डोकं आपटायला घेतलं तेव्हा ताबडतोब भगवंतांनी नामदेवरायाला धरलं, कुरवाळलं, मिठी मारली आणि आनंदाने नैवेद्य खाल्ला. प्रत्यक्ष भगवंताला नैवेद्य खायला लावणारे नामदेव महाराज त्यांच्या भजनात अतिशय रंगून जायचे, इतकी भक्ती करायचे. एकदा काय झालं, नामदेव महाराज मंदिरात गेले आणि भगवंताशी हितगुज करू लागले, गप्पा गोष्टी करू लागले. बघा, जो देव स्वप्नात येत नाही कोणाच्या, 80,000 वर्ष तपश्चर्या, आणि त्याच्याशी नामदेवरायांनी बोलावं, हितगुज करावं आवडीनं. अगदी लढीवाळ जर कुठले भक्त होते तर नामदेव महाराज होते भगवंताच्या जवळ. आणि इकडं गोनाईनं काय केलं, तरी स्वयंपाक केलं आणि नामदेवराय जेवायला येते म्हणून वाट बसत बसले. काही केल्यानं नामदेवराय काही येणार, तिथंच त्यांचं भजन, तिथंच ते त्यांना अगदी समाधी लागल्यासारखं ते भजन करू. गोनाईला खूप राग आला नामदेवरायांचा. गेल्या ताड 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 मंदिरात गोनाई रागानं लाल झाल्या होत्या आणि मंदिरात गेल्याबरोबर असं हाताला धरून ओढलं तर पुतळा पाडावा तसं नामदेवराय खाली पडले. तेव्हा अशी अवस्था बघून मग गोनाईलाच कळवळा आला, राग कुठल्या कुठं पळाला आणि उठवलं. का रे नामा म्हणले, तू जेवायला का येत नाहीस. आई म्हणला, तू आणि माझ्या आणि देवाच्या बोलण्यामध्ये इतकं मोठं बोलण्यात संभाषण तोडलं, किती पाप केलंस म्हणले, तू आई नाहीस म्हणली माझी. अरे असं का बोलतोस नामा म्हणले. काय म्हणले, मला मी देवाचे इतकं मी रंगून गेलो होतो की मला शुद्धीवर नव्हतं म्हणलं. त्यांच्या चिंतनात इतका डोंबलो होतो की मी कुठं याचं मला भानही नव्हतं. चल म्हणले, काही नाही असू दे, झालं का नाही तुझं म्हणले, चल आता जेवायला. नामदेवला काय जेवायला येणार, थांब म्हणले, मला थोडंसं भजन करायचं. शेवटी गोनाईनं आपला मोर्चा देवाकडे वळवला आणि देवाला नको ते बोलायला. गोनाई जशी तुकोबारायांची आवली बोलायची ना, तशी गोनाई बोलू लागली. म्हणले, देवा तू आमचं पार वाटोळ केलंस म्हणले, ह्याला वेड केलंस म्हणले, याच्या हाती भोपळा दिला आणि संसाराचं पाक वाटोळ केलं म्हणलीस. आणि माझ्या नशिबी असं मुलगा देऊन तू काय कोणाचं भलं केलंस म्हणले, आणि ते आता तू माझं करणार आहे म्हणले. शेवटी बरंच काही रागाच्या भरात गोनाई बोलू लागली. नामदेवरायाला वाटलं आता आपल्या आराध्य देवाची ह्यापेक्षा जास्त विटंबना नको म्हणले, चल म्हणले मी जेवायला येतो. आणि मग कसं तरी करून गोनाईनं नामदेव महाराजांना घरी आणलं
आणि जीव घातलं. वास्तविक इतकं भजनात रंगून गेल्यामुळं गोनाईला, नामदेवरायाला, दामू शेट्टीला वाटायचं की यांनी संसार करावा, 15 तोंड खायची, काहीतरी करावं. पण इतके विरक्त नामदेव महाराज की त्यांची भक्ती अलौकिक होती आणि त्या भक्तीपुढे त्यांना संसारही आठवत नव्हता आणि कळत नव्हता. संसारात काय चाललं याचंही भान नव्हतं. राजाईनं सांगून पाहिलं, आई वडिलांनी सांगून पाहिलं, सगळ्यांचा प्रयत्न व्यर्थ. नामदेवराय त्या भजनापासून हटले नाहीत. इतके विरक्त की जसे स्वामीसुत होते. श्री स्वामी समर्थांनी जेव्हा त्यांच्या डोक्यावर पादुका ठेवल्या आणि त्यांना मठ बांधायला सांगितलं आणि विरक्त होऊन त्यांना गोसावी बनवलं आणि संसार सोडायला लावला, सगळा संसार लुटवून दिला, तेव्हा जी काही अवस्था होती काकूबाईची स्वामी सुतासाठी, काकूबाई रडल्या, घैवरल्या, पडल्या. कितीतरी हे पाहून स्वामी सुतांना सुद्धा खूप दुःख झालं. विष्णू कवी म्हणतात, स्वामी सुताची जर कथा ऐकली तर महादोष पळून जातात. दोषाला थारा राहत नाही. अगदी अंत करणारा, पाझर फोडणारी स्वामी सुताची कथा आहे. आम्ही रोज वाचतोय. शेवटी इतकी परीक्षा पाहिली स्वामींनी की त्यांना झोळी गोसाई कपनी देऊन काकूबाई पुढंच, त्यांच्या आईचं नाव काकूबाई, तिथंच भिक्षा मागायला लागली. काय परीक्षा घेतली स्वामींनी त्यांची. तर स्वामी सुत अगदी तसंच केलं आणि स्वामी सुतांनी सगळं आयुष्य आपलं श्री स्वामींच्या भजनामध्ये वाहिलं. नव्हे कोणी प्रश्न विचारायला जर आले स्वामीकडं तर स्वामीने आनंदानं स्वामी सुताकडे पाठवा. जावा म्हणले स्वामी सुताला, मुंबईला आहेत आणि ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारायला पाठवलं होतं एका धरणेकऱ्याला, तसं स्वामी महाराजांनी त्या स्वामी सुताकडे पाठवायचं आणि त्याची उत्तर द्यायची. इतका मोठा अलौकिक आनंद आणि त्या स्वामी सुताचा फार मोठं संसारावर पाणी सोडून इतकी मोठी भक्ती केली की त्या भक्तीला तोडच नाही. म्हणून बाळाप्पाची स्वामी सुताची कथा बरंच काही शिकवून जाते. मला बोलताना सुद्धा घैवर येतोय की त्यांचं चरित्र जर ऐकलं आणि वाचलं तर मन थाऱ्यावर राहत नाही. अशाच आम्हाला शिकवणाऱ्या विष्णू कवी म्हणतात, स्वामी सुताची जर कथा ऐकली तर महादोष नावाला सुद्धा तुमच्या जवळ राहत नाही. म्हणून अशाच प्रकारची भक्ती नामदेवरायांनी केली. त्यांच्या जीवनामध्ये जनाबाई आल्या. जी अवस्था तुकोबारायांच्या आवलीची, तीच अवस्था नामदेवरायांच्या मातोश्री गोनाईची आणि तीच अवस्था स्वामी सुतांच्या काकूबाईची. आता पुत्राविषयी काय प्रेम असतं त्या माऊलीनेच सांगावं. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता जे मुलाचं हित करते तिला माऊली म्हणतात. माऊली इतकी मोठी पदवी आहे. तुकोबाराय म्हणतात, स्वामी जरी असला, जगाचे स्वामी भगवंत असतील, स्वामी असतील, स्वामी तिन्ही जगाचा ऐविना भिकारी. मातेचं महत्व माऊलीने सुद्धा वर्णन केलंय. माता पिता ही आपल्याला इतके श्रेष्ठ आहेत की सकळ तीर्थाची दुरे आणि जिये का माता पितरे. सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे माता पिता असतात. ही ज्ञानेश्वरीमध्ये मोठ्या याच्यामध्ये माऊलीने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय आदी संतांनीही केलेलं आहे. आपण खरं तर अल्पमती प्रमाण किती वर्णन करणार, पण प्रसंगानुसार काही प्रसंग आठवत राहतात. तर नामदेवरायांच्या जीवनामध्ये ते गुमान गावापर्यंत गेले. शिखांच्या गुरुग्रंथ साहिब मध्ये त्यांचे अनेक भजन आहेत, दोहे आहेत. म्हणून शीख संप्रदायाने तिथं मंदिर बांधलं गुमानमध्ये. त्यांचे कितीतरी बोहरदास आणि मलुकचंद दास असे पंजाबी सुद्धा शिष्य आहेत नामदेव महाराजांचे. आणि फार मोठा भक्तीचा प्रचार आणि प्रसार नामदेवरायांनी
पंजाबमध्येही केला, नंतर राजस्थानात आले, राजस्थानात सुद्धा प्रचार केला, तिथंही नामदेव महाराजांची मंदिर आहे. म्हणून इतकी मोठी नामदेवरायांची अशी अलौकिक भक्ती की ज्या भक्तीला शब्दात वर्णन होत नाही, शब्दात सांगता येत नाही, असं अलौकिक नामदेवरायांची भक्ती, त्यांचं वर्णन न देवाला करमत नव्हतं, भगवंताला नामदेवरायाशिवाय करमत नव्हतं. घरामध्ये काय कमी होतं भगवंताच्या ह्याच्यामध्ये, काय ते वैकुंठामध्ये कमी. लक्ष्मी पतिदेव सगळे भक्त एवढे मोठे, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, असा असणारा सुखरूप देव सुद्धा नामदेवराया वाचून दुःखी होत होता. काय त्या भक्तीची पराकाष्ठा आणि परिसीमा आहे, हे विचार करायला लावणारी आहे, नव्हे किती विचार केला तरी न समजणारी. म्हणून आम्हाला सुद्धा स्वामी महाराजांची भक्ती अशीच करायची आहे. मी परवा बोललो होतो, दादा आम्हाला ती भक्ती कुठली आवडते, स्वामींना कशी करावी. संतांची चरित्र, स्वामी स्वतःची कथा, बाळाप्पाची कथा आणि संतांची चरित्र, संतांच्या आणखी फार मोठं चरित्र आहे, कितीतरी आहेत. एक सांगतो थोडक्यात, वेळेचं बंधन आहे, दादांना बोलायचं आहे. एकदा नामदेव महाराज औंढ्याला गेले. औंढ्याला गेल्यानंतर तिथं त्यांना कीर्तन करायचं होतं. भगवान शंकराच्या मंदिरापुढं जे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगातलं, तिथं त्यांचे शिष्यगण मंडळी, भजनी मंडळ घेऊन नामदेव महाराज तिथं कीर्तनाला गेले. त्यावेळेस ब्राह्मणांचं फार स्तोम होतं, ते सोहळ्यात राहायचे, आम्हाला शिवता शिवत नको म्हणायचे, आणि ते आपलंच सगळं बरोबर आहे, दुसऱ्यांचं काही खरं नाही, कोणाच्याच काय भक्तीला मानायचं नाही, की त्या काळच्या त्यावेळच्या ब्राह्मणांची ही 12व्या शतकातली कथा आहे. ब्राह्मणांची अशी अवस्था होती. नामदेव महाराज तिथं मंदिरासमोर कीर्तन करू लागले. तर त्या ब्राह्मणांनी अडवलं, म्हणले नाही नाही, म्हणले तुमच्या कीर्तनाची प्रौढी म्हणले पंढरपूरला, म्हणले आम्हाला इथं हे चालत नाही, म्हणले आम्हाला इथं सोहळ्यात आहे, आम्हाला शिवता शिवत चालत नाही, तुम्ही शिंपी आहात, तुम्ही इथं कीर्तन नाही, दुसरीकडे जाऊन कीर्तन करा, म्हणजे मंदिरा पुढे करायचं नाही, तिकडं दुसरीकडे जाऊन कीर्तन करा. नामदेव महाराज तेवढेच विनम्र, तेवढेच शांत. ठीक आहे म्हणले, तुमचं आम्हाला मान्य आहे, तुमची पूजा भगवान शंकराची तुम्ही करा, आम्ही काय तुम्हाला अडथळा करत नाही, आम्ही त्यांचेच भक्त आहोत. आणि आम्ही मग ते नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले आणि पाठीमागे ते कीर्तन करू लागले. तेव्हा भगवान शंकराला कसलं राहत, गंमत अशी झाली, भगवान शंकराने ते देऊळच नामदेवरायाकडे फिरवलं, पूर्वेचं देऊळ पश्चिमेला फिरवलं पाठीमागे गेल्यानंतर, आणि अद्याप ही मंदिर ते तसंच औंढ्या नागनाथचं पश्चिमेकडेच तोंड आहे. उलट फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. काय ते वर्णन आहे, काय ते भगवंताच्या कथा आहे, काय ते नामदेवरायांची भक्ती आहे. ते मंदिरच फिरवून टाकलं, अद्याप ती तसंच आहे. मी गेल्या 2-4 महिन्याखाली गेलो होतो प्रत्यक्ष, तिथं सप्ताह होता फडावरचा, तिथं प्रवचनाचा योग आला, तिथं भजनाचा योग आला, तिथं कीर्तन ऐकण्याचा योग आला, आणि सकाळी सकाळी भगवान शंकराची त्याच मंदिरात महापूजा करण्याचा योग आला, आणि ते सर्व दर्शनाचा सगळा काही अलौकिक लाभ होता. अद्याप ही मंदिर ते तसंच फिरलेलं आहे. अशा एक नाही अनेक कथा आणि नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. आणखी काही बऱ्याच कथा आहेत, परंतु त्या अविरशिताई टाइम आहे का, थोड्या कोण बोलणारे आहेत का अजून? तर बोला तुम्ही, बोला. हा चालेल, ठीक. एकदा तीरडोकीमध्ये संत संमेलन भरलं होतं, आणि
ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व संत मंडळी तिथं होती, मुक्ताबाई वगैरे, निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरोबा काका. त्यावेळेस खर तर नामदेवाला गुरु सुद्धा नव्हते. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, गोरोबा काका कुंभार त्यांच्याजवळ थापट नव्हतं. म्हणले परीक्षा घ्या, म्हणले ह्याच्यामध्ये कोण कच्चं गाडगा आहे, कोण पक्क गाडगा आहे म्हणले. मग ते गोरोबा काकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आदेशावरून प्रत्येकाच्या डोक्यात हाणायला सुरुवात केली थापटनं. कुणीची इवळ नाही, कोणाला काहीच नाही. पण नामदेव महाराज खूप इवळायला लागले आणि तिथं मुक्ताबाई त्यांच्या पायाही पडली नाही. त्यावेळेस देव रडत रडत नामदेव महाराज देवाकडे आले. देवा म्हणले असं असं झालं, म्हणले माझी इतकी फजिती केली म्हणले या संत मंडळींनी, आणि मला म्हणले थापटनं मारलं, मी लई विवळलो. मला मुक्ताबाईने माझा अपमान केला, सगळ्यांच्या पाया पडली, माझ्या पायाच पडली नाही म्हणली मुक्ताबाई. देव म्हणले, नामदेवा त्याचं कारण तुला कळलं का म्हणले. तर काय झालं म्हणले देव, आता मला तुम्ही सांगा म्हणले याचं सविस्तर वर्णन. त्यावेळेस देवानी सांगितलं, नामदेवा तुला गुरु करावे लागतील म्हणले. तुला गुरु नाहीत म्हणून तुला हे बाकीचं ज्ञान नाही म्हणून तर कच्चं ठरवलं म्हणले. मला कच्चं मडकं आहे म्हणले, हे कच्चं मडकं, हे बाजलेलं नाही असं का म्हणले. मग सगळं सुंदर सविस्तर कथा, त्याचा शोध होत त्याची इत्यंभूत गुरु महात्म्य काय. आता गुरु महात्म्य फार मोठा विषय आहे. आपण कधी प्रसंगांवर अजून थोडं थोडं त्याविषयी बोलू. गुरुविषयी बोलणं म्हणजे मतीच थांबते, मती गुंगच होते. सद्गुरूंचं महात्म्य. मग नामदेवराय म्हणले, देवा गुरु करून मला जर जे मिळवायचं देव तुम्हीच आहे म्हणले, आणि तुम्हाला मिळाल्यावर मला गुरु कशाला पाहिजे. त्यावेळेस देव म्हणले, नामदेवा तू माझ्यापाशी राहतोस, तू मला जीवापेक्षा जास्त आवडतोस, हे सगळं खरं आहे म्हणजे. पण माझं महत्व काय, मी नेमका कोण आहे, कसा आहे, माझं कार्य काय आहे, ते सविस्तर करायला तुला गुरुच लागतील. त्याशिवाय गुरुशिवाय ज्ञान नाही, आणि म्हणून तुला ते ज्ञान नाही म्हणून त्यांनी कच्चं ठरवलं म्हणले. म्हणून माऊलींनी सुद्धा एक ओवी केली, गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जायची. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये 78वा श्लोक आणि त्या खालच्या ओव्या आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धर्म तत्र श्री विजयोर भूतीर ध्रुवार आणि तिरमतीर. त्या खाली ही ओवी माऊलींनी लिहिलेली आहे. खूप मोठं सुंदर वर्णन आहे ते. ही एका दिवशी आपण त्याचा विचार करू, त्या विषयावर थोडासा परत घेऊन बोलू. म्हणून गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, आणि ज्ञानाशिवाय आत्मदर्शन होत नाही, आणि आत्मदर्शनाशिवाय समाधान होत नाही. म्हणून हे गुरु जीवनात जे असतात ते आपले खरे मोक्षाचे दाते असतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, दादांसारखे गुरु मिळायला अनंत जन्माची पुण्य पाहिजे. हे आपलं भाग्य आहे, परम भाग्य आहे. मग अगं किती जन्म पुण्य केलं तर कुणाच ठाऊक आपण, तेव्हा असे आपल्याला गुरु लाभले. नामदेवरायाला सुद्धा कच्चं ठरवलं गुरु नाहीत म्हणून. इतकं देवाच्या संग राहून देव कळले नाहीत. आपल्याला सुद्धा स्वामी बरोबर राहिले तरी स्वामी कळणार नाहीत, ते दादानी समजून सांगावे लागतील. असो, त्या ठिकाणी मग विश्वभा क्षेत्राकडे पाठवलं. तिथं गुरु म्हणून ते त्यांना गुरु करा म्हणले. देवाने तिकडं पाठवलं तर ते पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाला वाटलं असे कुठं गुरु असतात का म्हणले. सगळी परीक्षा जीवनामध्ये. शेवटी त्यांनी पाय उचलून दुसरीकडे ठेवले, वयोवृद्ध दाखवले, आणि मग त्यांनी त्याच्या खाली पिंड निर्माण व्हायची. मग त्यांच्या गुरुत्वाची प्रचिती नामदेवरायाला आली. विश्वोबारायांचं सुद्धा क्षेत्रांचं मंदिर तिथं बाजूलाच आहे. तिथंही दर्शन झालं. सगळा योगायोग फार मोठा सुंदर आहे. नामदेवरायांच्या चरित्रामध्ये, जीवनामध्ये त्यांच्या अनेक अलौकिक घटना घडल्या, अलौकिक प्रसंग आले, आणि प्रसंग आले आणि असे अनेक प्रसंग आहेत. आता जवळजवळ अर्धा पाऊण तास बोललेलो आहे. आणखी काही उर्वरित भाग पुढच्या
या आपली मार्गदर्शन मीटिंग असेल, आपला मेळावा असेल, तिथं बोलू. आणखी सर्वांना बोलायची संधी द्यायची आहे. सर्वांनीच आपलं जसं बोलण्यामध्ये माणसाला वाटतं तसं ऐकण्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप आनंद आहे. दादांचं ऐकावं, सर्व ऍडमिनचं ऐकावं, सर्व सेवेकऱ्यांचं ऐकावं. बापू, भक्तीमध्ये फार मोठी ही भक्ती आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझं. जो मनुष्य पुढचा म्हणून भेटला तो भगवंत वाटला पाहिजे. तेव्हा आपणच आपली परीक्षा करायची. आपल्याला जेव्हा समोरच्या मध्ये सद्गुण दिसले, चांगलं वाटलं, आपल्या मनात तशी प्रचिती आली, तर आपली भक्ती देवाला आवडली असं समजावं. म्हणून स्वामींना आम्हाला जर प्रिय व्हायचं असेल, स्वामींना आवडायचं असेल, दोन्ही एकच आहेत. सर्व देवांची शक्ती एकच आहे. तर आपल्याला त्या भक्तीमध्ये दत्तप्रभूंच्या आणि कसं जास्तीत जास्त समरस होता येईल, भक्ती वाढवता येईल, याचा सर्वांनी आपण प्रयत्न करू. दादांच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना ही मती मिळणार आहे. त्यांच्याकडून सर्वांचा उद्धार होणार आहे. तर झालेली सेवा श्री दत्तप्रभू, श्रीपाद वल्लभ, श्री स्वामी समर्थ भगवंत दादांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. इतरांनी पुढे बोलावं. अभिरुचिताई पुढची सेवा कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ दादा, खूप सुंदर मार्गदर्शन स्वामी सुताच्या. आणि खरंच या भक्ती असते अशी. अरुणाताई कंटिन्यू करेंगे. हाँ ताई. हाँ, श्री स्वामी समर्थ. हाँ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा शनिवार आपला मार्गदर्शन मीटिंगचा दिवस असतो. या दिवशी आपल्या दादांचं मार्गदर्शन असतं. इतर ऍडमिन पण मार्गदर्शन करतात आणि आपले जे काही प्रश्न उत्तर होतात किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन त्यातून आपल्याला मिळतात. जसं रमण दादा सर त्यांनी जे मार्गदर्शन केलं की आध्यात्मिक प्रगती, आपण जेव्हा सेवा साधना करतो योग्य पद्धतीने त्या होतात, त्यामुळं आपोआप आपल्याला ज्ञान मिळत जातं. आणि असे ऍडमिन आपल्याला लाभलेत आणि आपला जो परिवार आहे तो असं दादांनी सर्व एकत्र असं बांधून ठेवलेला आहे आणि दादांचे आपल्याला संस्कार सर्वांना मिळतात. तर आज आपण देवघराविषयी माहिती घेऊ. खूप देवघराविषयी प्रश्न येतात. तर सर्वांना सामूहिक आपलं मार्गदर्शन आता इथून होईल. बघा, आपण देवघराची ना पोस्ट पाठवत असतो, पण पोस्ट पाठवल्यानंतर सर्वजण ते व्यवस्थित वाचत नाही. ती वाचायला पाहिजे व्यवस्थित. आता मी पोस्ट बघूनच बघा, त्यातले पॉईंट तुम्हाला मी सांगते आणि तुमच्या मला लक्षात येतील की दादांनी ही सगळं माहिती म्हणजे सर्व ऍडमिनना पण ही सगळं माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार ती पोस्ट तयार केलेली आहे. आणि ही माहिती आपण म्हणजे इतरांपर्यंत पोहोचवायची असते की आपलं देवघर कसं असलं पाहिजे किंवा त्यामध्ये काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे. तर ही पूर्ण विचारपूर्वकच आम्ही तुम्हाला सांगत असतो. तर आता बघा, सगळ्यात प्रथम म्हणजे आपण काल आपल्या परवा वंदनाताईंनी मार्गदर्शन केलं होतं वास्तुशास्त्राविषयी. आता वास्तुशास्त्र आणि देवघर, दादा पण म्हणतात की 50% प्रश्न आपले त्याच्यामध्येच असतात. की वास्तुशास्त्र आणि देवघर जर व्यवस्थित नसेल तर प्रश्न पण आपले पटकन सुटत नाही. मानवी जीवन कसं आहे, पूर्ण समस्यांनी म्हणजे ग्रासलेलं आहे. पण त्यातून आपल्याला काहीतरी त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग. पण म्हणून मग आपलं वास्तुशास्त्र आणि देवघर इथून जर आपण बदलायला सुरुवात केली तर आपले पुढचे काही प्रश्न सुटायला आपल्याला मदत होते. तर आता आपल्या मुख्य दिशा 4 असतात: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता जी आपण पूर्वेकडे काही म्हणजे ताईंचा असं दादांचा असा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना दिशा पटकन कळत नाही. तर आता सगळ्यात प्रथम लक्षात घ्यायचं की आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो ना सूर्याकडे, तर आपल्या जी डाव्या हाताला दिशा येते ती कुठली येते? उत्तर दिशा. जी समोर येते ती पूर्व दिशा, पाठीमागची पश्चिम दिशा, आपल्या उजव्या हाताला येते ती दक्षिण दिशा आणि डाव्या हाताला येते ती उत्तर दिशा. आणि उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यामधला जो कोपरा आहे तो ईशान्य कोपरा, ती खास ईश्वराची दिशा मानली जाते. ही ईश्वराची दिशा म्हणजे ते ईश्वराचा तिथे स्थान पाहिजे आपल्याला. म्हणून आपण काय सांगतो की देवघर आपलं ईशान्येला असलं पाहिजे.
आग्नेयेला आपलं स्वयंपाकघर असलं पाहिजे. आणि देवघरासाठी खास आपली पूर्वेची दिशा म्हणजे हीच आपली योग्य दिशा असते. हं. तर देवघर कसं असावं, की आपण शक्यतो आहे ना ह्याचं नसावं आपलं संगमरवरी किंवा दगडाचं असं नसावं. तर आपलं देवघर शक्यतो देववृक्ष म्हणतात ते सागवान. मग सागवानाचं असेल तर उत्तम. आणि देवघर वरून सपाट असावं. जे आपलं देवघर आहे ते वरून सपाट असायला पाहिजे. आणि त्याला कळस नसावा. कारण कळस हा कुठे असतो? मंदिराला असतो कळस. आपल्या देवघराला कळस नसावा. देवघर सागाचं असून त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या स्वामी महाराजांचं स्थान पाहिजे. कारण आपण सेवा कुठून करतोय? स्वामींच्या मार्गातून करतोय किंवा त्यातून करतोय, त्यामुळे कसं आपल्याला की स्वामींचं अधिष्ठान आपल्या देवघरामध्ये सर्वात प्रथम पाहिजे. ते ब्रह्मांड नायक आहे, सर्व ब्रह्मांडाचे नायक आहे. स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे आणि तिथून सगळ्या आपल्या सेवा साधना आपल्या झाल्या पाहिजे. तर आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून आपल्याला कुलदेवी फार महत्वाची सांगितली जाते बघा. की कुलदेवी आता सर्वांना प्रत्येक वेळेस सगळ्यांना प्रश्न पडतात, हे कुलदेवी म्हणतात, पण मूळ स्थान तिथूनच आहे आपलं. जर आपल्याला कुलदेवी आणि आपलं कुलदैवत यांची जर ओळख नसेल तर तिथूनच सगळी प्रश्नांची आपली निर्मिती होत असते. कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई, जिथून उत्पत्ती झाली ती आपल्या कुळाची आई कुलदेवी. तर याचा शोधबोध आपण घेतला पाहिजे. तर तो कसा घेतला पाहिजे? आता याच्यासाठी एकदम शॉर्टकट आहे का? तर नाही. तर आपण कसं आपले भाऊबंद वगैरे असतात, आपले नातेवाईक असतात, त्यांच्याशी थोडी चर्चा केली पाहिजे. अगदीच कोणाला माहितीच नसेल मूळ कुलदेवी, तर मूळ कुलदेवी म्हणजे कशी कुठले असतात? आपले 3.5 शक्तिपीठ असतात. त्यामध्ये रेणुका माता, महालक्ष्मी, आपली तुळजापूरची देवी आणि सप्तशृंगी देवी, ही 4 देवी याला 3.5 शक्तिपीठ म्हणतात. तर ह्या 4 देवींपैकीच आपली कुठली तरी एक देवी असते आणि तिला मूळ कुलदेवी म्हणतात. ह्या 4 देवींपैकी बाकीच्या ज्या असतात त्या ग्रामदेवता असतात. आणि आपल्या ठिकठिकाणी आता समजा बघा, आपल्या जवळपास एखादी देवी असते. जर आपण पूर्वी कसं होतं आपल्या साधनं नव्हती, म्हणजे मूळ कुलदेवीपर्यंत आपल्याला जायला एवढं साधन खूप लांब आहे तर जाऊ शकत नव्हतं, म्हणून मग आपली एक जवळच्या देवीला आपण कुलदेवी म्हणून पूजत होतो. पण आता आपली ते म्हणजे सगळे साधनं आपल्याला उपलब्ध आहेत, आपण मूळ कुलदेवीला जाऊ शकतो. तर आपण मूळ कुलदेवी आपली कुठली आहे ती शोधली पाहिजे यापैकी. आणि आपला मूळ कुलदेवीला वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून तरी एकदा पूर्ण अलंकारासहित आणि त्याचा मान सन्मान केला पाहिजे आणि अभिषेक पण केला पाहिजे. आणि हा जोडीने केला पाहिजे. आपले बरेच जण म्हणतात, हा आम्ही जाऊन आलो देवीला, एक जाऊन आलो म्हणजे पती जाऊन येतो किंवा पत्नी जाऊन येते किंवा घरातले कोणतरी जाऊन येतात. पण पती पत्नीने मिळून जर कुलदेवीला जाऊन जर मान सन्मान केला, अभिषेक केला तर, आणि आपले कुलदैवत जे असतात म्हणजे खंडोबा आपले कुलदैवत आहे असं. तर काहींचं जर कोल्हापूरची देवी असेल तर त्यांचं ज्योतिबा असतो, म्हणजे ते पण खंडोबाचं स्वरूप आहे. तर मग तिथे तर यांचा मान सन्मान वर्षातून किंवा 3 वर्षातून पती पत्नीने मिळून तो केला पाहिजे. आणि ती मग आपल्याला कुलदेवीची आपल्याला एक कृपा प्राप्त होते आणि आपला म्हणजे संसारामध्ये बऱ्याच अडीअडचणी त्यांनी आपल्या कमी होऊन जातात असं. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचं की आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान पाहिजे तर महाराजांचा फोटो पाहिजे. नंतर बघ आपले रोजचा अभिषेक होणार असेल तर महाराजांची मूर्ती ठेवावी. आणि कुलदेवीचा टाक, आता कुलदेवीचा जर टाक आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला इतर म्हणजे कुठल्याही देवीचा आपल्या घरामध्ये टाक नकोय. फक्त मूळ जी कुलदेवी तिचाच टाक असायला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात घ्या. मग बघा आता एका परत 3-4 टाक असतात देवीचे, मग तुम्ही ते बघा कोणते टाक आहेत ते. आणि आपल्या फक्त कुलदेवीचाच एक टाक पाहिजे. जे आता मी 4 देवी सांगितल्या त्यापैकी एक कुलदेवीचा टाक पाहिजे. कुलदैवत आपले खंडोबा आहेत त्यांचा टाक पाहिजे. आणि भैरोबा ज्यांचं ग्रामदैवत किंवा काय असेल तर भैरोबाचा आपण एक ठेवू शकतो. पण यापेक्षा जास्त गर्दी देवघरामध्ये करूच नये. म्हणजे देवघरामध्ये बरेच बघा आणखी बरेच कोणाचे 7 टाक असतात, कोणाचे 9 टाक असतात, कोणाचे 12-14 असे पण टाक असतात. आणि काहींना माहित नसताना पण त्यांची पूजा केली जाते. आणि टाक कसा असावा की तो चांदीचा असावा, पाठीमागे त्याची पाठ तांब्याची असावी आणि मध्ये ते लाख भरलेलं असे ते आपल्या सोनाराकडे बनवून मिळतात. असा तो त्याला एक म्हणजे शास्त्रोक्त तो टाक असतो, तो असा टाक असायला पाहिजे. आणि कुलदेवीचा टाक आपल्याला समजा तुळजापूरची आता ते पण टाक जे आहेत 4 ते पण विशिष्ट पद्धतीने बनवलेले असतात. तर आपण त्याचे फोटो पण शेअर करतो. ते विशिष्ट पद्धतीने तसेच तयार केलेले असले पाहिजेत. आता समजा तुळजापूरची देवी असेल तर ती अलंकार घातलेली देवी पाहिजे. ती चौरंगावर बसलेली अशी देवी आपण देवघरामध्ये नाही ठेवत, तर अलंकार घातलेली देवी पाहिजे. त्यानंतर खंडोबाचा टाक तर सर्वांना माहितीच आहे. भैरोबाचा टाक कसा करायचा आपल्याला की पुढे भैरोबा आणि पाठीमागे देवी असा टाक आपल्याला पाहिजे.
तर हे टाकांविषयी झालं. आता त्यानंतर आपल्या देवघरामध्ये काय पाहिजे, शंकराची पिंड पाहिजे. आता फक्त शंकराची भरीव पिंड पाहिजे पंचधातूची. त्यावर आपल्याला नागनंदी नकोय, त्रिशूळ नकोय, अशी कुठली जे देवी देवतांची जे आहेत जी साधनं ती देवघरामध्ये पूजायची नसतात. तर नाग नंदी विरहित आणि त्रिशूळ ही जी चिन्ह असतात किंवा ही देवघरामध्ये पूजायची नसतात. तर शंकराची पिंड पाहिजे. नंतर अन्नपूर्णा आणि लक्ष्मी. दादा म्हणतात ना, एक आपल्याकडे कुलदेवी आणि अन्नपूर्णा आणि लक्ष्मी ह्या 2 देवीच्या मूर्ती पाहिजे. आपल्याला आता कुलदेवीच्या टाकामधून सगळ्या देवींची सेवा होते. लक्ष्मी आणि अन्नपूर्णा, हे पण अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये पाहिजे. कारण आपलं म्हणजे त्यामुळे कसं होतं की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असल्यामुळे आपला स्वयंपाक पण रुचकर होतो, सगळे घरामध्ये समाधानी होतात जेवण करून असं. त्यासाठी त्या 2 देवी. या व्यतिरिक्त आणखी कुठल्याही देवी आपल्या घरामध्ये नको किंवा त्यांचे फोटो पण घरामध्ये नकोय. आपल्या कुलदेवीचा फोटो असेल फक्त देवघरामध्ये, स्वामींचा एक फोटो असेल आणि या 2 देवींच्या पंचधातूच्या मूर्ती असतील आपल्याकडे. त्यानंतर मग बाळकृष्ण आणि गणपती ह्या 5 मूर्ती आपल्याकडे असायला पाहिजे. आता या व्यतिरिक्त कसं देवघरामध्ये आहे ना, गुरु शिष्य यांची पूजा नको व्हायला. म्हणजे देवघरामध्ये बघा, आता काहींच्या देवघरामध्ये डायरेक्ट लोकांना व्हिडिओ पाठवतात, फोटो पाठवतात. तर ते म्हणजे असे व्हिडिओ वगैरे पण पाठवू नका तुम्ही. तर तुम्ही आता हे आहे ह्याच्यातून समजून घ्या, जेव्हा काही ती पोस्ट पाठवतो ना आम्ही ती व्यवस्थित वाचून घ्या. तर गुरु शिष्य म्हणजे कसं, महाराज आणि समजा साईबाबा असेल किंवा गजानन महाराज असेल हे त्यांचे शिष्य आहेत. तर तुम्ही महाराजांची सेवा केली तरी पण त्यांची सेवा त्यातून होतेच. आणि गुरु शिष्य यांची एकत्र पूजा केली तर म्हणजे महाराजांना काही नाही, म्हणजे गुरुला त्याचं काही नसतं, पण शिष्यांना ते म्हणजे आवडत नाही की आपली गुरु बरोबर पूजा होते, कारण त्यांच्याबरोबर आपल्याला स्थान दिलं जातं, ते शिष्यांना आवडत नसतं. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये साईबाबा, गजानन महाराज किंवा इतर कुठल्या पण यांच्या देवांच्या मूर्ती, फोटो असं असायला नको. हे सर्वांनी लक्षात घ्या. आपण हे बऱ्याच वेळा सांगितलं, परंतु आतापर्यंत फोटो येतात ना त्यामध्ये परत असे फोटो आपल्याला दिसतात. आता अन्नपूर्णा पण ठेवताना आपल्याला कशी ठेवायची अन्नपूर्णा, की वाटीमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आणि त्यामध्ये देवीचे पाय झाकले जातील इथपर्यंत तांदूळ पाहिजे, म्हणजे देवीचे पाय आपल्याला दिसले नाही पाहिजेत अन्नपूर्णा देवीचे. आणि आपली लक्ष्मीची मूर्ती म्हणजे साधारण तशीच घ्यायची का तिचे पाय म्हणजे उघडे नको आहेत, पूर्ण पाय पटकन दिसेल अशी लक्ष्मीची मूर्ती आपल्याला नाही ठेवायची आहे. परत काही ह्याची मूर्ती ठेवतात बघा, ते चिकन मातीची वगैरे, तर तशी पण मूर्ती आपल्या देवघरामध्ये नको आहेत. आता जसं सांगितलं की ते 3 टाक सांगितले, त्यानंतर 2 गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, लक्ष्मीची मूर्ती आणि शंकराची पिंड, हे एवढेच मूर्ती आपल्या देवघरामध्ये पाहिजे. आणि आपल्याकडे असेल तर श्रीयंत्र. तर श्रीयंत्र कुठे येईल, आपला जो देवीचा टाक आहे आणि देवीच्या टाकापुढे आणखी आपल्या 2 देवी येतात आणि शंकराची पिंड येते. तर त्या समोर म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपल्याला श्रीयंत्र ठेवायचंय आणि रुद्रयंत्र असेल ते आपल्या डाव्या हाताला येईल. म्हणजे जिथे आपला ह्यांचा टाक आहे, खंडोबांचा टाक आहे, गणपती बाप्पा आहेत त्यांच्या समोर ते रुद्रयंत्र येईल. म्हणजे असेल तर त्यांनी ते आपल्या डाव्या हाताला ठेवावं. आणि गणपतीची मूर्ती महाराजांच्या उजव्या बाजूला येते. आता हे ज्याचं त्यांनी पाहावं, पण त्याला पण दादांनी कारण सांगितलं होतं की गणपतीची मूर्ती महाराजांच्या उजव्या हाताला आली पाहिजे आणि देवीचा टाक महाराजांच्या डाव्या बाजूला आला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली देवघरामध्ये मांडणी असते. त्यानंतर देवघरामध्ये काय पाहिजे, शंख आणि घंटी. तर शंख आपला रोजचं पाण्याने भरून ठेवायचा, ते पाणी सकाळी पूजेच्या वेळेला ते घरामध्ये शिंपडायचं आणि परत दुसरा शंख भरून ठेवायचा, कारण देवपूजेमध्ये शंख आणि घंटी याचं विशेष महत्व असतं. आता देवघरामध्ये आणखी बघा ते फोटो आपण लक्ष्मी विष्णूचे फोटो त्यामध्ये नाग असलेले, म्हणजे ते पण फोटो आपल्याला देवघरामध्ये नाही चालत. सत्यनारायणाचा फोटो असतो तो पण उभा असतो, त्यामुळे तो फक्त आपण पूजेलाच काढायचा आणि इतर वेळी तो व्यवस्थित वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा आणि आपण ज्यावेळेस सत्यनारायण करतो त्यावेळेला तो फोटो व्यवस्थित काढून त्याची पूजा करायची. देवघरामध्ये असे जे उभे देव असतात ते पूजायचे नसतात. दत्त महाराजांचे उभे फोटो, त्याने काय होतं, त्याने विरक्ती येते म्हणजे उभ्या देवांची पूजा केल्यामुळे, असं आपल्याला स्थिरता नाही लागत त्यामुळे. आणि एकाच, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकाच देवीच्या आणखी 2-3 मूर्ती नकोच. आता याच्यावर परत आणखी म्हणजे प्रश्न यायला नको तसे. आता आपण सगळ्या देवींना आपण म्हणजे असं नाही की आपण घरामध्ये पूजत नाही म्हणून त्या देवीला जायचं नाही का, असं काही नाही. तुम्ही सर्व देवांना जाऊ शकता, सर्व देवांची दर्शनं घेऊ शकता. पण आपला प्रपंच असतो त्यामुळे त्याला काही बंधनं असतात. त्यामुळे आपण देवघरामध्ये आपण विशेष फक्त हेच सांगतो.
की विशेष एवढेच देव ठेवा. आता घरामध्ये आणखी काय ठेवायचं नसतं, की पांडुरंगाची म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची बघा बऱ्याच घरांमध्ये काळ्या पत्थराची वगैरे मूर्ती दिसते. तर ती पण देवघरामध्ये पूजू नये. आपली जी बाळकृष्ण आहे ना, तर बाळकृष्णाच्या सेवेतून म्हणजे राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, बालाजी सर्वांची सेवा त्या बाळकृष्णामधूनच होत असते. आपण जेव्हा बाळकृष्णाची पूजा करतो तर ह्या सर्वांची पूजा त्या बाळकृष्णामधून होत असते. त्यामुळे इतर ते मूर्ती ठेवायची आवश्यकता नसते. शेवटी आपण म्हणतो ना परमेश्वर कुठे असतो? आपल्या हृदयात असतो. आता आपण देवांची पूजाच नाही करायची वेळ, नमस्कार करायला पण वेळ नसतो. तर आपण सर्व देव म्हणजे भरून ठेवतो. खूप इकडनं गेले की तिकडे देव आणायचे, तिकडनं आणायचे आणि घरामध्ये पण भिंतीला वगैरे पण असे देव लटकवलेले असतात. तर अशा स्थितीत देव ठेवू नये. फक्त देवघरामध्ये जे आहेत तसेच देव ठेवावेत. आणि आपलं ईशान्येला देवघर असं म्हणजे वरती भिंतीला लटकलेल्या अवस्थेत नकोय. ठीक आहे, आता सगळ्यांची घरं वास्तुशास्त्राप्रमाणे नसतात किंवा जागेची अडचण नसते. पण लटकलेल्या अवस्थेमध्ये देवघर म्हणजे असूच नये. आपल्याला बसून पूजा करता आली पाहिजे. अशा अशा पद्धतीने आपल्याला देवघर ठेवायचं. आता काही देवघरांमध्ये बघा ते मुंजा असतात, साती आसरा असतात आणि हे त्यांना असतात हे पण त्यांना माहित नसतात. त्यामुळे घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू असतात. तर मुंजाचं स्थान कुठे असतं? पिंपळाच्या झाडाखाली असतं शेतामध्ये. आणि साती आसरा असेल तर त्याचं आपण विधीपूर्वक ते विसर्जन सांगतो. ते देवघरामध्ये पुजायचेच नसतात. आपल्या देवघरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ आपलं जे पण आपण घरामध्ये जेवण बनवतो त्याचा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये नैवेद्य दाखवायचा असतो. आणि जे पण आपण आधीमध्ये काही फळं वगैरे खातो ते पण आधी म्हणजे देवाला अर्पण करूनच आपण खायचं असतं. आता देव भेट दिलेलं बघा आपल्याला कुणी भेट म्हणजे खरंच ही पद्धत अशी बंद झाली पाहिजे. देव एकमेकांना भेट देऊच नये. देव हे आपल्या स्वतःच्या कष्टाचे आपले असावेत. त्यामुळे इथून पुढे तरी असं वाटतं की देव किंवा ग्रंथ असं एकमेकांना आपण भेट देऊ नये. कारण जर त्यांनी भेट दिली तर आपण त्यांची सेवा केली का ती सगळी सेवा त्यांनाच जात असते. त्यामुळे असे भेट दिलेले किंवा मग काहींना बघा नदीमध्ये वगैरे गेले त्यांना तिथे एखादी मूर्ती वगैरे सापडली तर ते आनंद होतात की आम्हाला देव सापडला म्हणजे आम्हाला काही देवाने दर्शन दिलं. तर असं काही नसतं. त्या विसर्जित केलेल्या मूर्ती असतात. त्यामुळे असे कुठे सापडलेले किंवा भेट दिलेले असे देव आपण देवघरामध्ये पूजू नये. आणि आपलं ते हे असतं बाळकृष्ण किंवा अन्नपूर्णा आपल्या माहेरून मिळते. तर ती पण म्हणजे हे पण देव सगळे आपल्या स्वकष्टाचे असावेत. आता देवघर बघा आपलं देवघर असतं. त्यानंतर देवघराच्या वरती आहे ना बरेच आडगळ ठेवतात. लोक ग्रंथ ठेवतात. काही वस्तू पण आणून ठेवतात. तर असं करू नये. देवघरावर आपण एक पिरॅमिड ठेवू शकतो. त्यापेक्षा म्हणजे आधी त्याच्यावरच परत देवांचे फोटो आणि आणखी त्याच्यावर पसारा ठेवू नये. आणि अशा पद्धतीने जर आपण देवघर तपासलं आपण तर एवढं काही म्हणजे अवघड नाहीये त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं टाक बघा आपण आपले टाक चेक करून बघा. काहींचे टाक बघा असे घासलेले असतात, उगळलेले असतात. काहींचे ते टाकांना आहे ना असे छिद्र पडलेले असतात. तर जसा तो देवांना त्रास ना तसं मग आपल्याला होत राहतं. मग बघा आपली कोणाची पाठदुखी सुरू होते. कोणाचं म्हणजे नाकाचं ऑपरेशन सांगितलेलं असतं, डोळ्यांचं ऑपरेशन होतं. तर का त्या टाक पण आपले व्यवस्थित चेक केले पाहिजेत. परत आपण देवांची पूजा करताना त्यांना गंध लावतो. तो गंध लावताना पण त्यांच्या डोळ्यात वगैरे जाऊ नये ना अशी आपण काळजी घेतली पाहिजे. देवांना सकाळी स्नान घालताना पण एक देवाला आपण अंघोळ घातली पाहिजे. नाहीतर मग असं की सगळे एकत्र घ्यायचे, सगळ्यांना एकदम पाणी ओतायचं तर असं करू नये. म्हणजे आपण कशी काळजी घेतो तसेच देवांना पण एकेका देवांना आपण त्यांचे मंत्र स्तोत्र असेल त्या पद्धतीने त्यांना तो अभिषेक करून घेतले पाहिजे. तर अशी ही मी देवघराविषयी थोडक्यात दादांच्या मार्गदर्शनानुसार माहिती सांगितली. तर मूळ आता कुलदेवी जे ज्यांना माहित नसते तर त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपले भाऊबंध असतील, नातेवाईक असतील त्यांच्याकडे थोडंसं पाहावं किंवा मग आपला एक उपाय आहे कुलदेवी कशी शोधायची. त्या उपायाने सुद्धा बऱ्याच लोकांना म्हणजे कुलदेवीचा शोधभर लागलेला आहे. तर तो कोणाला पाहिजे असेल तर आपण तो त्यांना ते सेंड करू असं. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ। दादा ज्वाइन हुए क्या?
चलेगा। और किसी को मार्गदर्शन करना है? एडमिन में से कोई मार्गदर्शन करेंगे क्या? चले, ठीक है, आज सुहासिनी ताई बोलना है आपको। हाँ, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोलिए. हा, मी 5-10 मिनिट बोलते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज रमणदादांनी नामदेव महाराजांचं आणि विठ्ठलाची गोष्ट सांगितली आणि तशीच मी तुम्हाला एक श्रीकृष्णाची गोष्ट सांगणार आहे. आपलं काय होतं ना, की आपण थोडी पण सेवा केली, थोडंसंही काही केलं, की म्हणजे आपण देवाकडे तेव्हाच जातो जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आपल्याला काही हवंय ते मागण्यासाठी आपल्याला असं वाटतं की देव आहे तर तो आपल्याला काही ना काही देणार. बस तेवढं एक असतं की कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्याला देवाकडेच भेटतं आणि म्हणून मग माणूस सगळीकडून थकला की तो शेवटी परमेश्वराकडे जातो. पण असं खूप कमी असे भक्त होते जे अगदी निस्वार्थपणे परमेश्वराकडे जातात आणि ते खूप साध्या पद्धतीने असतं पण ते आपल्याला नाही जमत. तर एक असंच भक्त असतो वृंदावनामध्ये आणि तो काय करत असतो, रोज परमेश्वराच्या दर्शनाला जात असतो. त्याच्यासोबत त्याचे खूप असे मित्र असतात. पण ते सगळेजण गेले ना की काही ना काही म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेतच. तर त्यांनाही असतात. मग कोणाला त्यांच्या फॅमिलीचं टेन्शन, कोणाला मुलांचं, कोणाला पत्नीचं, कोणाला आई-वडिलांचं, कोणाला परिस्थितीचं, अशा प्रकारचे अनेकांना अनेक प्रश्न होते. ते सगळे जाऊन रोज न रोज म्हणजे सेवा करायचे आणि आपलं दुःख सगळं परमेश्वराला सांगायचे आणि श्रीकृष्ण पण काय करतात, सगळ्यांचं ऐकायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करायचे. पण हा जो असतो ना, हा काहीच नाही बोलायचा. हा फक्त जायचा, शांतपणे उभा राहायचा आणि फक्त श्रीकृष्णाकडे बघत राहायचा. बाकी त्याला काहीही मागायचं नाही, काही नाही. फक्त त्यांचं कौतुक करायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि निघून यायचा. असा त्याचा नित्य नियम होता. म्हणजे त्याने आतापर्यंत श्रीकृष्णाकडे कधीच काहीच मागितलेलं नव्हतं. आणि एक दिवस असं होतं की सकाळच्या आरतीला तो त्याच्या सगळ्या मित्रांसोबत वृंदावनामध्ये मंदिरामध्ये जातो आणि तिथे त्याला भगवंत दिसतच नाही. आणि मग त्याच्या बाजूचे मित्र म्हणायला लागतात की आहा, आज श्रीकृष्णाचा किती सुंदर शृंगार केलेला आहे. त्यांची पितांबरी किती छान दिसत आहे. मग हा म्हणतो की तुम्हाला कृष्ण दिसतोय? ते म्हणतात हो. हा काय इथे समोरच तर आहे. किती सुंदर त्याचा आज शृंगार आहे. मग हा विचार करतो की ह्यांना दिसतोय पण मला का नाही दिसत आहे? मग तो विचार करायला लागतो की माझ्या हातून काही चूक झालीये का? माझ्याकडून काही पाप झालंय का? मला परमेश्वर का नाही दिसत आहे? म्हणून मग तो त्या दिवशी जेवत नाही, खात नाही, पीत नाही, काहीच नाही. त्याला रात्री व्यवस्थित झोपही लागत नाही. तो तोच विचारत असतो की असं माझ्याकडून कोणता अपराध झाला की मला आज भगवंताने दर्शन दिलं नाही? मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचं सगळं नित्य नियम असतो. त्याची पूजा-पाठ वगैरे सगळं करतो आणि पुन्हा तो सगळ्यांसोबत मंदिरामध्ये जातो आणि सगळेजण जसं पडदा उघडला की सगळेजण ठाकूरजीचा जय जयकार करत असतात. आणि हा पुन्हा बघतो की सगळ्यांना दिसतोय श्रीकृष्ण. मग तो सहज म्हणतो की आज श्रीकृष्णाने किती छान पगडी घातली आहे ना? तर ते म्हणतात हो ना, आज तर पगडी तर खूपच सुंदर आहे. त्याच्यावरती तर मोरपंख तर काय उठून दिसतोय. मग हा पुन्हा म्हणतो की यांना आज पण श्रीकृष्ण दिसतोय. मला का नाही दिसत आहे? त्याला पूर्ण गाभाऱ्यामध्ये काहीच दिसत नसतं आणि बाकीच्या सर्वांना प्रभूचं दर्शन होत असतं. मग याला फार वाईट वाटायला लागतं आणि त्याला फार रडायला येतो. पण तो ही गोष्ट कोणाला सांगू पण नव्हता शकत. त्याला असं वाटतं की मी जर यांना सांगेल की मला भगवंत दिसत नाहीये, तर हे माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि जर भगवंत मला दर्शन देत नाहीये, म्हणजे जरूर माझ्या हातून असा काहीतरी घोर अपराध झाला आहे, त्याची शिक्षा आहे की भगवंत मला दिसत नाहीये. आणि त्या दिवशी तो इतका रडतो, इतका रडतो, तो जेवण नाही करत, काही नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी तो पुन्हा इतक्या आशेने जातो की आज तरी मला दर्शन दे भगवंता म्हणून. पण त्या दिवशी सेम तसंच होतं. सगळ्यांना श्रीकृष्णाचं दर्शन होतं आणि ह्या बिचाराला श्रीकृष्णाचं दर्शनच होत नाही. मग तो घरी येतो आणि तो पूर्ण आठवतो की मी असा कोणता अपराध केला आहे. मी ह्या जन्म झाल्यापासून परमेश्वराला कधी काही मागितलं नाही.
जसं आलं, ज्या परिस्थितीत मला भगवंताने ठेवलं मी तसा राहिलो. प्रत्येक गोष्टीत मी भगवंताची इच्छेत इच्छा मिळवून राहिलो. तर माझ्याकडून अशी कोणती गोष्ट झाली आणि मला ती कळतही नाहीये की माझ्याकडून हा अपराध झाला आहे. आणि मग तो शेवटी 4थ्या दिवशी जेव्हा जातो तेव्हा तो म्हणतो की प्रभू आज जर तुम्ही मला दर्शन नाही दिलं तर माझ्या ह्या डोळ्यांचा काय फायदा जर मी तुम्हाला बघू नाही शकत. माझ्या नाकाचा काय फायदा की तो तुमच्या पायाला जे चंदन आहे त्याच्या सुगंधाचा तो एहसास मला नाही होऊ शकत. माझ्या ह्या पूर्ण शरीराचा काय फायदा की तो तुमची सेवा नाही करू शकत, तुम्हाला बघू नाही शकत. मी जर आज तुम्ही मला दर्शन नाही दिलं तर मी आज ह्या देहाचा त्याग करेल. मी यमुनामध्ये जाऊन जलसमाधी घेईल. असं म्हणून तो खूप प्रार्थनेने आणि खूप असे इच्छेने जातो की आज तरी मला देव दिसणार आहे. आणि शेवटी तेच होतं. त्याला भगवंत नाही दिसत आणि मग तो इतका नाराज होतो, इतका आणि रडत रडत येतो आणि यमुना नदीच्या काठी बसतो आणि यमुनेला म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये एवढी शुद्ध भक्ती केलेली आहे. पण मला हे पण माहिती नाही की मला असा कोणता मी अपराध केला आहे की त्याची मला ही शिक्षा होते. पण आता तू तरी माझा स्वीकार कर. मला तर श्रीकृष्णाने नाकारलं, पण तू तरी माझा स्वीकार कर. आणि असं म्हणून तो पाण्यामध्ये उतरायला लागतो. तितक्यात तिथे एक व्यक्ती येतो आणि तो त्याला आवाज देतो. आणि मग तो म्हणतो की तू काय करतोय? तर तो म्हणतो की मला भगवंताने नाकारलंय तर मी माझ्या ह्या देहाचा त्याग करतोय. आणि तो म्हणतो की माझं एक काम करशील का? आणि जेव्हा तो त्याच्या जवळ येतो बाहेर, तो म्हणतो की बोल ना काय? तर त्याचं पूर्ण शरीरावरती कुष्ठरोग झालेला असतो. आणि तो म्हणतो की मला हे एवढा कुष्ठरोग झाला आहे आणि हा माझा जो आजार आहे ना, हा फक्त तूच घालवू शकतो. तो म्हणतो मी कसं घालवणार ना? तू काहीतरी तिच्यावरती इलाज कर. तू वैद्याकडे जा. तू काही तिच्यावरती हे कर. मी काहीच नाही करू शकत. तर तो म्हणतो की मला एका महात्म्याने स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं आणि तुझा चेहरा दाखवला होता आणि सांगितलं होतं जर तुला बरं व्हायचं असेल तर हा व्यक्ती ज्या वेळेस प्रार्थना करेल त्यावेळेसच तुझा रोग दूर होईल. तर तो म्हणतो की माझ्या प्रार्थना करण्याने तुझा रोग कसा बरा होईल? अरे जो भगवंत मला दर्शन देत नाही, माझ्यावरती रुसलेला आहे, तो माझं कसं ऐकणार? तो तर माझ्यावर रुसला आहे. तो तर मला दिसत पण नाही. तो तर माझ्याकडे बघत पण नाही. तो म्हणतो मला ते माहिती नाही. पण जर तू माझ्यासाठी प्रार्थना करशील असाही तू तर मरणारच आहे. मग जर तुझ्या प्रार्थना करण्याने मला बरं वाटणार असेल, तर मग तुझं काय बिघडेल प्रार्थना केली तर? तो म्हणतो हां, ते पण ठीक आहे, की माझं जर म्हणून बघतो, जर माझं ऐकलंच भगवंताने, तर तुझी तब्येत चांगली होईल. आणि मग तो श्रीकृष्णाला म्हणतो, की हे श्रीकृष्ण मी तुम्हाला प्रार्थना करतो, की ह्या व्यक्तीचा जो कुष्ठरोग आहे तो तुम्ही पूर्णपणे बरा करावा. आणि काही क्षणामध्येच त्याच्या शरीरावरचे जेवढे डाग होते, जखमा होत्या त्या सगळ्या हळूहळू चांगल्या व्हायला लागतात. आणि हा बघतोय आणि हा म्हणतो, की हे असं कसं झालं? मी साधं एक वाक्य बोललो, तर ह्याच्यावरचं सगळं आजार कसा गेला? आणि भगवंत माझ्यावर रुसलेला आहे, मला दर्शन देत नाही, असं कसं झालं? तर तो म्हणतो, हे श्रीकृष्ण हे असं कसं झालं? तितक्यात तिथे चतुर्भुज रूपामध्ये श्रीकृष्ण प्रकट होतात आणि ते म्हणतात, मी इतका परेशान होतो की तू रोज माझ्या मंदिरामध्ये शेकडो लोक येतात. प्रत्येक जण प्रार्थना करतं, काही ना काही मागत असतं. तर मला द्यायची एवढी सवय होऊन गेली आहे आणि तू इतक्या दिवसापासून येतोय, माझी सेवा करतोय, माझी भक्ती करतोय, पण तू माझ्याकडे काहीच मागत नाहीये. तुझं ऋण माझ्यावर एवढं होत चाललं होतं, जसं ते नाही का आपण कोणाकडून कर्ज घेतो आणि जेव्हा तो कर्ज मागणारा दारात येतो तर आपण कसं तोंड लपवत फिरतो, तशी माझी परिस्थिती झाली होती की तुझं एवढं लोन माझ्या डोक्यावर चढलं होतं भक्तीचं. मी ते कसं उतरवू? मी ह्या विचारात होतो आणि तू तर मला काही मागणारच नव्हता. तर तुझं ऋण उतरवण्यासाठी मी व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ह्याला प्रार्थना करायला लाव आणि आता तू माझ्याकडे याच्यासाठी का होईना पण मागितलं आणि माझ्यावर तुझं जे ऋण चढलेलं होतं त्यातून मी आज मुक्त झालो म्हणून मी आज तुला दर्शन दिलं. आणि असे भक्त जे निस्वार्थ असतात असे भगवंताला खूप प्रिय असतात आणि त्या क्षणाला श्रीकृष्ण त्याला आपल्या हृदयाशी घेतात आणि त्याच्यावरती कृपा करतात
तर असंच असतं भगवंताचं, की मागण्याची गरज नाहीये. सर्व माहिती आहे त्याला, की तुम्हाला काय पाहिजे, काय नाही पाहिजे. पण आपलं एक असतं ना, की मला हे पाहिजे, ते पाहिजे. पण आपल्यासाठी कोणती गोष्ट किती योग्य आहे, हे फक्त भगवंताला माहिती असतं. जसं लहान बाळ असतं, ते आपल्या आईला सांगत असतं, की मला हे पाहिजे, ते पाहिजे. पण ते त्याच्यासाठी किती योग्य आहे, हे फक्त आई-वडिलांना माहिती असतं. याचा अर्थ हा नसतो ना, की ते देत नाही म्हणजे ते त्याच्यावर प्रेम नाही करत. किंवा त्याचं भलं नाही चाहत. त्यांना माहिती असतं की ह्याच्यातून ह्याला नुकसान होणार आहे, म्हणून ते त्याला रोखत असतात किंवा त्याला ती गोष्ट देत नसतात. पण त्यावेळेस त्या बाळाला हे नाही कळत ना. त्याला तर त्याच्या आई-वडिलांचा रागच येतो, की "अरे, हे मला पाहिजे होतं, हे मला देत नाहीये." आणि आपल्यासोबत ते होतं, की थोडंफार आपल्याला दुःख आलं, की आपण लगेच मग देवावरती हे करतो. तर त्याच्यासाठीच एक आहे, की जे तुमच्या आयुष्यात होतंय, सुख, दुःख प्रत्येक गोष्ट, दुःख जरी आलं ना, तर त्याच्यामागे काही ना काही भगवंताचं खूप हे उद्देश चांगलाच असतो. आणि असं पण आपण म्हणू शकतो, की खूप मोठं दुःख असतं. परमेश्वर ते आपल्याला छोट्या रूपात देतो आणि कमीत कमी ते दुःखाची जाणीव आपल्याला होऊ देत नाही. अशा प्रकारे जर आपण भगवंतावरती पूर्ण डोळे बंद करून विश्वास जर टाकला, तर खूप सोप्या पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो. आणि शेवटच्या फक्त 4 लाईन म्हणेन. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। शरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। एक मिनिट. श्री स्वामी समर्थ आवाज येतोय? ताई सॉरी हा. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। चरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। किया करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता। किया करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता। तेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता। तेरे स्वामी को रहती है तेरे हर बात की चिंता। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। न खाने की न पीने की न मरने की न जीने की। न खाने की न पीने की न मरने की न जीने की। रहे हर श्वास पर भगवान के प्रिय नाम की चिंता। रहे हर श्वास पर भगवान के प्रिय नाम की चिंता। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता। शरण में रख दिया जब माथ तो किस बात की चिंता। हुई ब्रजेश पर कृपा बनाया दास प्रभु अपना। हुई ब्रजेश पर कृपा बनाया दास प्रभु अपना। उन्हीं के हाथ में अब हाथ तो किस बात की चिंता। उन्हीं के हाथ में अब हाथ तो किस बात की चिंता। हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता।
शरण में रख दिया जब मात तो किस बात की चिंता. झालेली सर्व सेवा श्रीकृष्ण अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बहुत सुंदर ताई. चालेल. अजून कोणाला बोलायचे? अरुणा ताई कंटिन्यू करेंगे क्या? श्री स्वामी समर्थ. आहेत का अरुणा ताई? स्वामी समर्थ. आवाज येतोय? हा ताई, बोलणार आहे का तुम्ही? हा, 1-2 मिनिटं बोलते. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांना आता आज बघा संख्या फक्त 738 संख्या आहे. तर प्लीज असं न करता की जास्तीत जास्त संख्येने आपण या मार्गदर्शन मीटिंगला उपस्थिती द्यावी. कारण बघा या मार्गदर्शन मीटिंग मध्ये आपले अर्धे प्रश्न सॉल्व्ह होतात. खूप म्हणजे खूप श्री फरक स्वामी समर्थ पडतो. ताई. श्री स्वामी समर्थ. हा ताई बोला. माझा मुलगा ना 5 वर्षाचा आहे, पण तो स्वामी समर्थ. सेवेकर यांना अलाव करू नका प्लीज. श्री स्वामी समर्थ. सेवेकर यांना अलाव नका करू प्लीज. श्री स्वामी समर्थ. कंटिन्यू करू. श्री स्वामी समर्थ. तर बघा आपण हे मार्गदर्शन मीटिंग दादा का घेतात बरं? त्याच्यामध्ये ना आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणूनच घेतात ना. आणि जर इतर ठिकाणी गेलं तर आपल्याला पैसे लागतात, पण तिथं असं पैसे वगैरे लागतात का? हे विनामूल्य. आजकाल सगळं काही फुकट भेटतं का? काहीच भेटत नाही. पण या ठिकाणी आपल्याला घरी बसून काही कष्ट न करता आपल्याला हे फुकट भेटतंय. आज तिथं बघा तिथे फक्त पैसा 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 हा चालू आहे, फक्त व्यवहार. मग आपल्या या मार्गामध्ये आपल्या या ग्रुपमध्ये कधीही कोणी तुम्हाला 1 रुपया सुद्धा मागितला नाही आणि मागणारही नाही. एवढी सुंदर सेवा आपल्याकडनं होते. मग का बरं अशी एवढी कमी उपस्थिती? तर अशी उपस्थिती कमी न देता जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावी. तर आपलं फक्त कार्य काय आहे? घराघरात स्वामी कार्य पोहोचवायचं. तर आपण का बरं स्वामी कार्य पोहोचवतो? दादा का बरं आपले दादांचं स्वप्न काय आहे? स्वामी कार्य का बरं पोहोचवतात? एवढं सुंदर मार्गदर्शन का करतात? मग त्यांचं मार्गदर्शनामधून आपण काय घेतो? पण या मार्गदर्शनामध्ये काहीतरी असतं ना. तर या मार्गदर्शनामुळे आपल्याला कमीत कमी 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुमचं बघा दादा बोलता बोलता एखादा लगेच प्रश्न सांगता सांगता सांगून जातात की ही अशी सेवा करा तशी सेवा करा एक-एकदा. आणि एखाद्या वेळेस बघा आपल्या मनात खूप वाईट विचार येतात. काय काय म्हणजे आता बघा घरात आता फॅमिली असल्यामुळे भांड्याला भांडं लागतं आणि ते वाद होतातच. मग त्या वाद होताना आपण जर का थोडंसं फक्त दादांचं मार्गदर्शन मीटिंग ऐकले ना तर खूप म्हणजे खूप फरक पडतो. हे माझा अनुभव आहे. मी खूप वेळा म्हणजे मी पहिले जे काय वेगळं वागत होते, मी दादांना पण सांगत होते की दादा मी असं वेगळं वागले, मी असं नाही का की घरात वैतागल्यावर असं झालं तसं. पण ह्या मार्गात आल्यावर जे आपण स्वामी कार्य करतो ना तेव्हा आपल्याला खूप म्हणजे जरी आपल्याला काही एखादी समस्या जरी असेल ना तर आपण ऍडमिनला जरी सांगितलं तरी पण ते आपल्याला सॉल्व्ह करून देतात. म्हणजे इतकं सुंदर ही विनामूल्य अशी सेवा आहे. आणि प्लस म्हणजे काहीच आपल्याला कष्ट नाही की तुम्ही आता रुद्रपाठ बघा तर रुद्रपाठाला तुम्हाला तुम्ही वाचणार आहात का? तुम्हाला वेळ नाहीये. तुम्ही चपात्या करा तिकडे आणि इकडे गळती पात्रा लावून टाका. फक्त तुम्हाला काय लक्ष द्यायचं की त्या गळती पात्रामध्ये पाणी संपलं की तेवढं ते पाणी त्या गळती पात्रात टाकायचं. एवढंच थोडंसं कष्ट आहे तुम्हाला. बाकीचं तुम्हाला कोणताही कष्ट नाही. तर मग आपल्या इकडे स्वयंपाक होतो, इकडे आपला रुद्रपाठ होतो. सकाळी अंगणाची सेवा. तसेच सकाळी पण तसंच आपण आता तुम्हाला बऱ्याच जणांना सकाळी स्कूलला जायची, मुलांच्या स्कूलची टिफिनची घाई, मिस्टरांची घाई असते. त्यांना ऑफिसला जाण्याचे डबा वगैरे टिफिन देण्याचा. मग तेव्हाही तसंच वाटलं तर तुम्ही बारीक आवाज करून ठेवलात ना
तरी पण आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढते. जी जी वाईट शक्ती असते ती सर्व निघून पॉझिटिव्हिटी निर्माण होते. मग परत आता बघा, जे मुलांचे पेपर चालू आहेत, पेपरसाठी पण आपल्या दादाने किती सुंदर सुंदर जे सांगितलेले आहेत सेवा, तुळशीचा तोडगा, हापूसचा तोडगा वगैरे, ह्या अशा सेवा पण आपल्याला कुठे मिळतात का? तर मग हा विचार करून तरी आपण या ग्रुपमध्ये लेफ्ट न होता, आणि जरी जे कोणी आपल्याला वाटलं की हे लेफ्ट झाले, तर तुम्ही आपण त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा. म्हणजे तुमच्या जर आता रिलेटिव्ह मध्ये तुम्ही जॉईन केलात, मग ते लेफ्ट झालं, तर मग त्यांच्याशी थोडीशी चर्चा करा की बाबा का बरं लेफ्ट झालात, का नाही. मग त्यांना पुन्हा या मार्गात आणा. कारण बघा, जेव्हा आपण त्यांना या मार्गात आणतो तेव्हा प्रश्न आधी आपले स्वामी सोडवतात आणि मग त्यांचे सोडवतात. कधीही कायम लक्षात ठेवा, आपण जेव्हा या कार्यामध्ये स्वामी कार्य करतो तर स्वामी आधी आपल्याकडे लक्ष देणार आणि मग त्यांच्याकडे लक्ष देणार. हा एक ध्यास लक्षात ठेवून आपण हे कार्य करावं. बरोबर, आता जर एवढं आता हे मार्गदर्शन जेव्हा जेव्हा चालू असतं बुधवार आणि शनिवार, आठवड्यातून 2 दिवस दादा येतात आपल्याला. मग एवढा वेळ देणं, अजून आपल्याला कोणीतरी देतं का एवढा वेळ? सांगा बरं. आता बघा, बरेच जण इकडे जा तिकडे जा, या बाबाकडे जा त्या तुम्ही तिथे जाऊन 2-2 तास बसतात. अहो पण तुम्ही घरी बसून हे 1 तास ऐका ना, किती सुंदर आहे हे. पण ह्या एका ह्यानी जेव्हा ते शब्द दादा सांगतात एक एक शब्द ना, तेव्हा आपलं बघा थकवा पण निघून जातो. आणि फक्त काही नाही, एकदम शांत मनाने एक एकदा परत ते मार्गदर्शन, परत मीटिंग जवळ तुम्ही परत ऐकलत ना, असं वाटतं हा 1 तास आपण काय करत होतो, की कुठे निघून गेला हा 1 तास. म्हणजे तो 1 तासच जो असतो ना, तर दादा बोलताना ते काहीच कळत नाही. आणि हे एवढे मेळावे वगैरे चालू आहेत आपले, हे कशासाठी चालू आहेत? आपलं स्वामी कार्य आहे हे, फक्त दादांचं आहे म्हणून नाही करायचे, आपलं आहे. स्वामी पण सर्वांचे आहेत, असं म्हणत नाही स्वामी की त्यांचेच आहेत आपलेच आहेत, असं नाही. स्वामी हे सर्वांचे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत ते. मग बघा, जर का देवांचे पण देवांना पण ब्रह्मांड, म्हणजे आपल्या स्वामींचे ब्रह्मांड नायक आहेत, तर मग आपण कोण बरं? मग एवढं सुंदर जर का स्वामी कार्य आपल्याकडून घडून घेत आहे, ते पण घरी बसून विनामूल्य, तर मग आपण या कार्यातून असं लेफ्ट न होता जास्तीत जास्त संख्येने जॉईन करावं आणि जास्तीत जास्त संख्येने का आपल्याला एकमेकांच्या घरात स्वामी कार्य पोचवावं. आणि आता बघा, बालसंस्कार असतं. बालसंस्कार पण बघा, आपण कुठं आता बालसंस्कारला पाठवायचं म्हटलं की तिथं फी आहे. मग हे फी वगैरे लागते का आपल्याकडे? फक्त 1 तास आठवड्यातून. पण एवढं सुंदर, आता आपण जरी म्हटलं ना की आपल्या मुलाला थोडंसं 2-3 स्तोत्र मंत्र शिकवावं, तर आपल्याकडनं होणार नाही, होतच नाही. कारण मुलं आपले जेवढं ऐकत नाही ना, तेवढं समोरच्या जर आता स्कूलमध्येच बघा, साधं स्कूलमध्ये टीचरचं जेवढं ऐकतात तेवढं घरी मुलं होमवर्क करत नाही. तुम्ही ट्युशन लावावं लागते, मग ट्युशनचं आणि टीचरचं थोडं ऐकतात. कारण का, त्यांचं थोडंसं दास असतो. मग त्या टाईपमध्ये जर आपल्याला 2-3 स्तोत्र मंत्र जरी आपल्याकडनं नाही होत तर या मार्गातून आपण त्यांना एक ते मार्गाला लागतील. काय तर ते स्वामी कार्य त्यांना पण कळेल की हे स्वामी कार्य काय आहे, काय नाही. उलट आपण खूप नशिबान समजावं की आपण एवढ्या आपल्या मुलांना लहान वयामध्ये स्वामी कार्यामध्ये आणले आपल्या मुलांसाठी. म्हणून त्यांचं भविष्य, म्हणजे आता बघा, जर का त्यांनी स्वामी कार्यामध्ये आता जर का ते आले, तर त्यांचं पुढचं भवितव्य किती सुंदर असणार आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक आई वडील हे आपलं कर्तव्य आहे. आपण कुठे ना कुठे कमी पडतो, पण कुठे ना कुठे देव आहे हे जाणलं. कारण आजकालचं असं झालंय की जे सायन्सने देवच नाही हे त्यांनी पण देव आहे हे आता आपण शिकवण्याचं हे आपलं कर्तव्य आहे. आई वडिलांचं कर्तव्य आहे की या जगात कुठे ना कुठे काही ना काही नाही, फक्त स्वामी कार्य बघा किती सुंदर आहे. थोडंसं किती छोटं राहू दे बा, त्यांना फक्त लहानपणापासूनच तुम्ही नाही का थोडंसं मोबाईल मध्ये लावून द्या. तुम्ही मोबाईल आपण भरपूर देतो पालकांनी सर्व मुलांना भरपूर देतो, आपण बराच वेळ देतो मोबाईल. पण त्याऐवजी जर का आपलं या मीटिंग जरी लावून दिल्यात ना आपण एकदा, बघा मग पहिली दुसरीचे मुलं पण नाही का त्यांना लक्षात येतं की दादा बोलत होते, मग दादा काय बोलत होते ते पण एक एकदा ऍक्टिव्ह होतात की पूर्ण लक्ष देतात. आणि मग जेव्हा आपलं रुद्रपाठ सेवा असते बघा, तेव्हा जे मंत्र असतात ना, स्तोत्र मंत्र असतात, ते रामरक्षा वगैरे, गणपती शीश वगैरे, मग त्यांना पण सवय लागते. आणि ते पण खेळताना वगैरे पुटपुटत असतात की बाबा हे काय वगैरे नाही का, असं खेळताना वगैरे
त्यांच्या तोंडातून ऑटोमॅटिक निघतं. आणि बघा परत एक म्हणजे नाही का विशेष म्हणजे आपण जेव्हा हॅलो बोलताना आपण श्री स्वामी समर्थ म्हणा. सकाळपासून आपण आपल्याला 10-100 कॉल येतात. या नातेवाईकांचे, त्या नातेवाईकांचे, आपण अर्धा पाऊण तास बोलतो. पण त्यामध्ये फक्त आपलं हे एका कार्याविषयी थोडीशी का होईना माहिती सांगा. मग बघा त्यांच्यामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी तुम्ही जेव्हा सांगताल ना तेव्हा तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि तुम्हाला एक वेगळी ओढ लागते स्वामी कार्याची की बाबा अजून आपण सांगितलं पाहिजे. एक जरी सांगितलं की आपल्याला अजून वाटतं की आपण अजून त्यांना सांगायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. एक म्हणजे इकडे जे आहे ना एक अद्भुत रसायन आहे आपलं दादांचं स्वामींचं एक वेगळं असं बॉन्डिंग आहे. आणि हे बॉन्डिंग म्हणजे एकदम अद्भुत आहे. इतकं सुंदर बॉन्डिंग आहे ना. आणि हे खूप नशिबान आहोत आपण कुठेतरी काहीतरी पुण्य केलं म्हणूनच आपण आलो. आणि जे अजून आले नाहीत त्यांना आपण आणायचा प्रयत्न करू. आणि हे सर्वांनी आपण जसं दादांनी स्वामी करायचा व्हिडिओ होतो तसं आपण दादांसाठी पण हे करा की असं म्हणू नका की मग जाऊ द्या हे स्वामी कार्य म्हटलं तर खूप अवघड आहे. एवढी अवघड सेवा. मग 1 तास बसणार, कोण बसणार? आपण सगळ्यांना वेळ नसतो. सगळं मान्य आहे. पण अहो 1 तास तुम्ही स्वामींसाठी नाही देऊ शकत का? आपण हॉटेलमध्ये जातो बर्थडे सेलिब्रेशनला, कोणाच्या कुठं घरी जातो पार्टीला, कुठे कार्यक्रमाचा. आता हळदी कुंकवाला तर बऱ्याच बायका 1-1 तास गेल्या असतील. हिच्या घरी जा, तिच्या घरी जा. मग तेवढ्या वेळात जर का तुम्ही एखादा पाठ जर का केला असता तर किती सुंदर झालं असतं. म्हणजे तिथे जरी गेलात ना तरी तसं सांगा की आपण 1 तास जेव्हा गेलो तिथे एक जरी सेवेकरी जोडलं आपल्या स्वामी कार्याला तर आपलं एक सेवा झाली असं आपण समजायचं. की बाबा आपण जेव्हा घरी बसून आपल्या सेवा होतीये एवढी विनामूल्य तर मग आपण कशाला एवढा सुवर्ण योग आपण सोडायचा. आता एवढे मेळावे होतात त्या मेळाव्यामध्ये किती अद्भुत होतात. कोणी पण म्हणलं का ध्यान लावले की अनुभव आला. पण आपल्या इथे एवढा सुंदर अनुभव येतो. बघा बरं किती सुंदर अनुभव येतात. आणि मग असं अनुभव आल्यानंतर हे कोणाचं फायदा कोणाला होतो? आपल्यालाच होतो ना. त्या स्वामींना फायदा होतो का? मग हा विचार करून आपण जास्तीत जास्त संख्येने आपण या सेवेमध्ये जास्तीत जास्त संख्येने जोडले पाहिजे. आपल्या मुलांनाही जेव्हा जेव्हा मीटिंग असतात तेव्हा आपण हेडफोन न लावता स्पीकरवर फोन लावून द्या की कारण आपण जे ऐकतो ना तेव्हा सर्व पण ऐकले पाहिजे. आपले मुलं मिस्टर वगैरे सर्व ऐकले पाहिजे. आणि एक एकदा बघा त्यांना पण ओढ लागते की जेव्हा म्हणजे शनिवार आता बुधवार वगैरे मीटिंग राहिले का मग संध्याकाळी ती सवय लागलेली असते की मग आज बोलण्याची एक वेगळी ट्युनिंग असते. दादांची जेव्हा बोलतात ना ते एकदम आध्यात्मिक वर बोलतात ना एकदम म्हणजे त्या टायमाला नेमका सगळ्यांचं जेवणाचा टायमिंग असतो. आणि ते मार्गदर्शन मीटिंग म्हणजे इतकं वेगवेगळं रचना तयार होतं ना घरात. तर बघा आपण एकदम शांततेने ऐकतो तेव्हा आपल्यासोबत आहे ना अध्यात्म आपला अंतर्मनात जातं. त्यात एकदम एकदम म्हणजे एकदम एक वेगळ्या पद्धतीने स्वामींना एक प्रार्थना करा की स्वामी आमच्याकडनं जरी तर करून घ्या. आणि आम्हाला या कार्यामध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे आणि प्रत्येकाला या कार्यामध्ये आणा. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येकाला कार्यात आणताल ना तेव्हा बघा अधिक कसे तुमचे प्रश्न सुटतील. आणि खूप म्हणजे खूप फरक पडतो. आता मी तुम्हाला सांगते एक माझा खूप मोठा अनुभव आहे. मी अक्षरशः माझ्या फंगल इन्फेक्शननी 3 वर्ष मी खूप त्रासात होते. इतक्या औषधं खायचे अक्षरशः मी रोज म्हणजे 15 दिवसाला मला नाही गोळ्या 1000 रुपयाच्या 15 दिवसाला गोळ्या खायचे मी. पण या कार्यात आले काहीच मला एक सुद्धा गोळी खात नाही मी आता सध्या. आणि इतकी सुंदर माझी त्वचा झाली आता. तर बघ अजून काय लागतं. आणि मी काहीच केलं नाही फक्त रुद्रपाठ चालू आहे. ते मध्ये रुद्रपाठ चालू होता. आणि आता हे आपल्या दादांचे मार्गदर्शन मीटिंग वगैरे अहो आपण ऐकलं तरी ना आपल्या अर्धे निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर मग का नाही आपण एवढं चांगला स्वर्णयोग सोडायचा. आपण पारायणाला बसतो वगैरे. मग पारायणाला बसताना आपल्याला काय गोष्टी कशा आपल्या छोट्या मोठ्या चुका होतात. मग या जेव्हा मार्गदर्शन मीटिंग मध्ये आपल्याला कळतात की पारायण करताना कसं काय. आता बरेच जण स्वामी कार्यात नवीन आहेत बघा. तर स्वामी कार्यात नसल्यावर बघा आपल्याला कुठं देवघर वास्तुशास्त्र हे सर्व इथून सुरुवात आपल्याला इथून भेटते. असं हे देवघर वास्तुशास्त्र पण आपल्याला कुठे भेटत नाही. आता कुठं वास्तुशास्त्र चेक करायला जाते
घरी आले का आपल्याला लगेच पैसे मागतात. इथं आपण स्वतः आपलं घर वास्तुशास्त्र चेक करायचं म्हणजे किती छान आहे हे. देवघर चेक करायचं म्हणजे आपला आपणच म्हणजे किती सुंदर आपल्याला नाही का एक अभ्यास आपला पण होतो. म्हणजे आपल्यालाही त्यातलं काहीतरी ज्ञान कळलं पाहिजे असं या कार्याचा एक भाग समजून तरी आपण हे कार्य करायला पाहिजे. मग समोरच्यांना पण असं नाही का त्यांना पण सांगा की या कार्यामध्ये आपल्याकडे काय आहे काय नाही. आणि जेव्हा आपण या कार्यात येतो ना आपल्याला तुम्हाला वाटतं बघा हे कसं करावं ते कसं करावं. म्हणजे आपले खूप छोटे छोटे पोस्ट आहेत खूप सुंदर सुंदर आहेत आणि एकदम स्पष्ट लिहिलेले आहेत ते तुम्ही वाचा. जर काही कळलं नाही तर आम्ही आहोतच सर्व ऍडमिनला कोणालाही तुम्ही कॉल करा. कोणी तुम्हाला लगेच मार्गदर्शन करते. आता बघा शनिवार आहे आज शनिवार कर्पूरम सांगतो आपण दर्शनात पण असं कर्पूरम आपण आधी कुठे ऐकलोय ते आपल्या घरातून निगेटिव्ह पण आपल्या या कार्यातून बघा आणि बघा याचा अनुभव खूप सुंदर येतो. आणि जेव्हा निगेटिव्हिटी असते ना तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या घरातली निगेटिव्हिटी म्हणजे ते नारळ तडा वगैरे जातो वगैरे असं आणि लगेच ती निगेटिव्हिटी या माध्यमातून निघून जाते. आणि काही कारणास्तव आपल्याला करणं नाही झालं या शनिवारी त्याच्या पुढच्या शनिवारी बघा ती निगेटिव्हिटी आपल्या घरात भरली जाते. मग त्या पुढच्या शनिवारी त्याच्या पुढच्या शनिवारी बघा जास्त जर का निगेटिव्हिटी असेल तर पहिल्याच याच्यामध्ये ते नारळ काढला जातो. आणि मी असं ते नारळ आपण परत परत वापरतो. म्हणजे इतकं आपल्याला एवढं सुंदर काय लागणार आहे त्यांना कर्पूरम करण्यासाठी फक्त एक नारळ 7 कापराच्या वड्या. पण ह्याच्याने फायदा किती होतो आणि कापूर जाळल्याने आपल्याला त्रास पण होत नाही. जे काही जंतू असतात तेही घरातले जंतू पण ते मारले जातात. तेवढं ते कापराचा पण आपल्याला उपयोग होतो. म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट याच्यातून असं वायफळ नाही की जे काही करतो आपण त्याच्यातून आपल्याला खूप मोठा एक एक खूप फायदा होतो. तर मग या फायद्यासाठी तरी आपण या कार्यामध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे. एकमेकांना आणलं पाहिजे या कार्यामध्ये. आणि जेव्हा आपण या कार्यात येतो बघा आजपर्यंत सगळं सांगतात की आपला छान असा अनुभव आहे तसा छान छान अनुभव सांगतात. मग त्या अनुभवांमधून आपण त्या अनुभवामध्ये आपला पण अनुभव शेअर केला पाहिजे की असं नाही की बाबा त्यांनी अनुभव शेअर केला मग जाऊ दे मग कोणाला कसं सगळ्यांसमोर सांगावं का. मग तुम्हाला तसं नाही सांगायचं ना की आम्हाला पर्सनली लिहून पाठवा आम्ही स्वतः सांगू. तुम्हाला वाटत असेल सगळ्यांसमोर आमचं नाव तर आम्ही नाव नाही घेणार. पण हे अनुभव जेव्हा शेअर करतो ना तेव्हा आपलं एक सेवा घडते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली एक सेवा घडते. मग ह्या सेवा आपण या पद्धतीने आपण जेव्हा सेवा करतो ना तुम्ही बघा दिवसातून जर का 3 अध्याय सकाळी वाचले आणि मग नंतर 11 माळी जप करायला नाही भेटला दिवसातून तुम्ही कधी फक्त चपात्या करताना बोला किंवा येता जाता बोला तेव्हा पण तुमच्या 11 माळी होऊन जातात. फक्त 20 मिनिटं घड्याळ लावून करा तुम्ही सेवा. अहो तुम्हाला कुठं आपल्याला वेळ स्वामी कार्यासाठी कुठं ना कुठं थोडासा वेळ देते आपल्याला. आणि जेव्हा आपण या मार्गात एखाद्या सेवेकडे जेव्हा जेव्हा जोडतो ना जेव्हा होतात ना तेव्हा खूप वाईट वाटतं. का करून जेव्हा नाही काय ह्या एवढ्या सुंदर मार्गातून जेव्हा निघतात ना की हे स्वामी कार्य काय तुम्ही समजूनच घेतलेलं नाही. अहो जेव्हा तुम्ही आम्ही म्हणत नाही की तुम्ही कुठे जाऊ नका मंदिरात वगैरे जाऊ नका सगळीकडे जा. पण ह्या तुम्ही सेवा फक्त चालू करून ठेवा. लिंक तुम्ही चालू करून ठेवलीत ना तर तरीही तुमचे अर्धे प्रश्न सॉल्व्ह होतात. म्हणजे इतकं सुंदर याच्यातून एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला भेटते. आणि घरी बसून म्हटलं काहीच म्हणजे अवघड नाहीये. म्हणजे इतकं सुंदर जर का योग असेल तर आपण हा सुंदर योग का बरं सोडावा असं तरी माझं मत आहे. आणि कमीत कमी जास्तीत जास्त रोज एक तरी सेवेकरी जोडण्याचा प्रयत्न करा. आणि जे काही करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही अनुभव शेअर करतात ना तेव्हा खूप छान वाटतं असं ऐकायला. आणि मग असं ऐकण्यासाठी तरी आपला अनुभव ऐकवावा यासाठी तरी तुम्ही काही ना काहीतरी असं करण्यासाठी तरी ते अनुभव ऐकवा. कारण खूप सुंदर असतात. आपले स्वामी इतके सुंदर सुंदर अनुभव देतात ना की खूप वेगळं वाटतं. ते अनुभव वाटताना नाही का बघा स्वामी चरित्रामध्ये जसे अनुभव आहेत का तसे ते आपला अनुभव येतात. मग आता भावनाताईंकडे इतके सुंदर अनुभव रोज अनुभव येतात. म्हणजे इतकं छान वाटतात ना की आपल्या स्वामी म्हणजे आपल्या आजूबाजूला आहेत असं म्हणजे नाही का एक वेगळं म्हणजे आपल्याला एक संरक्षण असल्यासारखं वाटतं नाही बाबा आपल्याला कुठेही बघा आणि आपण घरातून बाहेर निघलं का
आपण जेव्हा या कार्यात असतो का नाही ऑटोमॅटिक आपल्याला कुठे ना कुठे स्वामी भेटतात, कुठे ना कुठे स्वामी भेटतात. चालता चालता पण समोरून एखादा स्वामींचा फोटो तरी येईल, की मग काही ना काही आपल्याला हिंट देतील की स्वामी आपल्या सोबत आहेत म्हणून. मग आपण ह्या हिंट म्हणजे नाही का एक ही हिंट भेटायला पण आपल्याला खूप मोठं भाग्य लागतं. आणि आता या लिंक मध्ये यायचं म्हटलं तर खूपच नशिबान लोकच येतात. आणि जे लेफ्ट होतात त्यांचं तो दुर्भाग्य समजावा आणि त्यांना खरंच परत जॉईन करायला तुम्ही सांगावं असं कळकळी. जे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये जर का लेफ्ट झालं तर त्यांना परत या कार्यात आणा. त्यांना आपलं कार्य समजून सांगा. आपल्या कार्यामध्ये काय आहे काय नाही, सेवा कोणत्या आहेत त्या समजून सांगा. आणि कोणत्या सेवा केल्यावर काय होतं त्याही त्यांना सांगा. आणि जेव्हा प्रश्न उत्तर असतात तर प्रश्न उत्तर पण आपण केले तर करतो विनामूल्य त्याही होतं. बाहेर प्रश्न उत्तराला पण आपल्याला चार्जेस लागतात. तर आपल्याला काही चार्जेस न घेता ह्यासाठी तरी तुम्ही या लिंक मध्ये या सेवेमध्ये आवर्जून जॉईंट व्हावं आणि इतरांनाही जॉईन करावं ही कळकळीची विनंती आहे. एवढंच बोलेन. काही चुकलं असेल तर सॉरी. कोणाचं मन दुखवलं असेल तरी सॉरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरुणाताई हा कंटिन्यू करेंगे. हाँ ताई. हा श्री स्वामी समर्थ. आता आपण अनुभव सत्र घेऊया. जे आपले सकाळी गायत्री मंत्राची सेवा असते हवनयुक्त, त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता रुद्रपाठ, 10 वाजता रात्रीची आपली विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, कालभैरवाष्टक आणि स्वामींचा 5 माळी जप ह्या सेवा होतात. मार्गदर्शन मीटिंग असतात आपल्या बुधवारी शनिवारी 9 वाजता. तर या माध्यमातून कोणाला अनुभव आले असतील तर त्यांनी अनुभव सांगायचे. प्रश्न विचारू नका. प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याकडे ऍडमिनचे नंबर आहेत. तुम्ही त्या ऍडमिनना तुमचं काही पण शंका असेल प्रश्न असेल तुम्ही त्यांना मेसेज करा. तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि आता समजा काहींनी प्रश्न टाकला आणि त्यांचं कधी कधी असं होतं की दादांकडे प्रश्न आला की काही काम झालेलं असतं. म्हणजे हे पण कसं आहे ते सेवा करत असतात स्वामींची, पण कुठेतरी मध्ये काहीतरी आड आलेलं असतं आणि दादांकडे जेव्हा तो प्रश्न दादा बघतात तर कदाचित दादांचं काही माहिती नाही काय असेल स्वामींचा आशीर्वाद, तर कधी कधी पटकन तो प्रश्न सुटतो. तरी पण दिलेली सेवा तुम्हाला जर सेवा मिळाली असेल तर तुम्ही पूर्ण करायची सेवा, ती अर्धवट सोडायची नाहीये. किंवा मग तुमचं अर्धी सेवा जरी काम झालं तरी पण ती सेवा पूर्ण करायची. आणि सेवा समजून घ्या. स्टेप बाय स्टेप सेवा करा. सगळी एकदम गर्दी करू नका. असं त्या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर तुमचे प्रश्न सुटायला पण मदत होते. आणि दादांचं मार्गदर्शन तुम्ही जरूर ऐकत जा. त्यातून पण बऱ्याच गोष्टी जसं आता ताई सांगत होत्या की त्यातून पण बऱ्याच प्रश्नांची आपली उत्तरं मिळून जातात. आपल्याला वाटतं प्रश्न पण जेव्हा आपण मार्गदर्शन हे ऐकतो, आध्यात्मिक मार्गदर्शन ऐकतो, त्यातून बऱ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळत जातात. आणि आपल्याला जसे अनुभव येतात ते आपण इतरांना पण शेअर केले पाहिजेत. आणि त्यातून सेवेकरी घडले तर एक स्वामींचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. फक्त आपण आपले आपले प्रश्न करत बसलो तर मग बाकीचे प्रश्न म्हणजे सुटायचं कधी कधी थांबून जातं. त्यामुळे आपला प्रश्न सुटला इतरांचा सुटला पाहिजे, आपल्यामध्ये तळमळ राहिली पाहिजे. आणि ग्रुपशी कनेक्ट राहा. असं दादा नेहमी सांगतात की आमच्याशी कनेक्ट राहा. म्हणजे आपला प्रश्न सुटला आपण बाजूला गेलो मग परत प्रश्न आला की आपण मग नंतर परत कधीतरी येतो आणि त्यामुळे असं गोंधळ वाढत जातो. त्यामुळे आपल्या सेवा जसं जमेल तसं आपण सेवा जॉईन करायच्या. सगळ्यांनी मग दिवसभरात एखादी आपण जॉईन करू शकतो. तर ठीक आहे. या माध्यमातून कोणाला अनुभव आले असतील तर तुम्ही अनुभव सांगा. अनुभव सांगताना आपलं नाव सांगा, कुठून बोलतात ते सांगा आणि अनुभव थोडक्यात सांगा म्हणजे इतरांना पण संधी मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला बोलण्यासाठी मध्ये जे गोल दिसतोय सर्कल तर त्यावर तुम्हाला टॅप करायचंय. मग तुम्हाला अलाव करण्यात येईल. मग तुम्ही बोलू शकता. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन अलाव करा. श्री स्वामी समर्थ. अरुणाताई. श्री स्वामी समर्थ. हा ताई, आजचा माझा अनुभव असा आहे की मी आज सकाळी आपल्या 9 पारायणचे 12, 13, 14, 15 ह्या अध्याय चालू होते आणि 3 अध्याय झाले. नंतर मग स्वामींचे 12ची वेळ झाल्यानंतर मी अध्याय बंद केले आणि मी उठले आणि सहज वर कपडे जरा म्हणले हे करायला जावं. बघत होते तर कोळं फुटलं होतं. आणि ताई आजचे जे अध्याय ना मला वाचता एवढं व्यवस्थित येत नव्हतं, पण आज जसं तुम्ही लोक वाचता ना ग्रंथ टाईप, आज अगदी मी असे एवढे सुंदर अध्याय वाचले ना, 2 अध्याय एवढे आणि मला एवढा आतून आनंद होत होता
की खरंच मला वाटलं ही नवनाथ सेवा खूप अवघड आहे, पण पहिल्यांदा मी केलं पण मला एवढा आनंद झाला ना आजच्या, आणि आज एकदमच फ्रेश वाटलं. पण एवढंच काय, माझं कोळं दुपारी 12च्या टायमिंगला बघितलं तर फुटलेलं होतं. एवढं झालं. आणि ताई उद्या ना माझ्या म्हणजे घरचा उद्या स्लॅबचं काम, उद्या स्लॅब भरायला घेणार आहे. हा एक आनंदाची गोष्ट आहे. ताई ह्या म्हणजे आता म्हणजे असं वाटतं की माझी थोडं थोडं संकट तरी दूर होत चालली. आणि मला ती देवीचं सांगितलंय की साती आसरामध्ये एक बाई देवीची मोठी बाई दाखवली माझ्या पोटाला, असं सांगितलंय. म्हणून तर माझी खूप इच्छा आहे की मनसरला मला यायचं. आता काय माहिती, ते लोक म्हणतात की 1.25 महिना बाहेर जायचं नाही. मला काय त्याच्यात काही माहिती नाही. मी पहिल्यांदाच मला ते आले. ताई तुम्ही ना ऍडमिनला कॉल करा, मग तुम्हाला त्याचं मार्गदर्शन दादांकडनं घेऊन सांगू आम्ही. हो ताई, म्हणजे हो. चालेल, ठीक आहे. आणि हे तुमचा अनुभव चांगला होता की तुमचं नवनाथ पाठ चालू होते आणि कोळा खराब झाला. ठीक आहे, तो कोळा म्हणजे काय, असं एक फळ असतं, पण ते काय करतं, असं निगेटिव्हिटी खेचून घेतं आणि त्यावेळेला मग ते खराब होतं. काही नकारात्मक ऊर्जा ते खेचल्यामुळे ते खराब होतं. तुम्ही दुसरं बांधून द्या. आज तुम्ही हो, बांधलं हो. असं तरी चालतं, शनिवारी किंवा मग अमावस्याला ते बांधतात. आज मी फक्त छान. पूजा केलेली त्याची. हो ताई. हो हो ताई, ठीक आहे. हो. आता ते फेकून द्या तुम्ही दुसरं आणेपर्यंत. नंतर मग तुम्ही हो. शनिवारी किंवा अमावस्याला ते बांधू शकता. हा, बरं श्री ताई. स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण 10-15 मिनिटं अनुभव सत्र घेणार आहे, त्यानंतर आपण प्रार्थना घेणार आहे. त्यामुळे कोणाला अनुभव सांगायचे असेल तर लवकरात लवकर सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. माझ्या 2 दिवसापूर्वीचा अनुभव आहे. माझ्या हृदयामध्ये खूप असं दाब येत होता आणि चमक निघत होती. म्हणजे माझी तब्येतच बरोबर नव्हती. तर आपला गायत्रीचं हवन चालू आहे ना, जसं काही दादांनी माझ्यासाठीच तो मंत्र घेतला. काल मंत्र घेतला बघा अभिरुचिताईंनी, हृदयावरचा. हा, हो ताई. हो, तेवढा कालच घेतला, फक्त एकच दिवस. आणि तेव्हा कालच माझी तब्येत खूप हे होती. पण मग मला बरं वाटलं त्याच्यानंतर. 90% बरं वाटून गेलं. मग मला असं वाटतं जसं दादांनी माझ्यासाठीच तो मंत्र घेतलाय हृदयावरचा. इतकं त्रास होत होता. आणि मला मंचरला पण यायचंय ताई. स्वामींचा आशीर्वाद असू द्या. आणि मी 10 तरी सेवेकरी आतापर्यंत जॉईन केले. आणि मला खूप स्वामी सेवा घडावी माझ्या हातून अशी इच्छा आहे. स्वामी सेवेकरी जोडल्या जावे. आशीर्वाद द्या ताई. दादांचा पण आशीर्वाद पाहिजे. आतून खूप वाटतं, खूप स्वामी सेवा करावी, लोकांना हे करावं, असं आतून होतं. पण असं जोडल्या गेले पाहिजे, असा आशीर्वाद द्यावा मला स्वामींनी, एवढंच. कुठून बोलता ताई तुम्ही? हा, कुठून बोलता तुम्ही? कोपरगाव, सोमसर, निर्मला गायकवाड. कोपरगावरून पण सेवा बोलताय? पण मिळाल्या. हो, सोमसर गाव आहे कोपरगाव, जवळ आहे 5 किलोमीटर. येणार आहे आम्ही मंचरला. आपलं चांगल्या कामासाठी नेहमी महाराजांचा आशीर्वाद असतो, दादांचा आशीर्वाद. म्हणजे कुठल्याही चांगल्या कार्यासाठी आपल्याला आशीर्वाद असतो. तुमचं म्हणजे तुमच्याकडनं होईल सेवा, महाराज आणि करून घेतील. मंचरला यायचंय मला, तर तिथं पण सेवा घडावी माझ्या हातून काहीतरी. हो, होईल ताई. या, तुमच्या मनात म्हणजे एवढी तळमळ आहे तर तुमच्याकडनं मिळेल हो. तुम्हाला सेवा करायला काहीतरी. या तुम्ही. काही नाही. हो, ठीक हो. आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. ताई मी पुष्पा पांगारे तळोद्याहून बोलते. हा, बोला. माझा अनुभव असा आहे ताई, मी आता मागे दत्त सप्ताह झाला होता, त्या सप्ताहामध्ये मी पारायण करू शकले नाही, माझ्याकडनं पारायणची सेवा झाली नाही. मग मी म्हटलं घरी पारायण करावं, पण काही कारणामुळे ना पारायण घरी होतच नव्हतं ताई. मग मी दादाकडनं सेवा घेतली. सेवामध्ये मला गुरुचरित्र पारायण सांगितलं होतं दादांनी. तर सेवा आली, मला सेवा येऊन 8-10 दिवस झाले ताई, तरी पण माझ्याकडनं ते पारायण म्हणजे सुरू होतच नव्हतं. म्हणजे आज करू उद्या करू असं होत होतं. मग मला स्वप्न आलं ताई. स्वप्नामध्ये आपल्या ग्रुपमधून एका ताईने जसा मला फोन केला
आणि त्या ताई हॅलो बोलतात, तेवढ्यात दादा बोलले जसे की तुम्हाला सेवा दिलेली म्हणे ती सेवा पूर्ण करा म्हणे. तर ते दादांचं वाक्य ऐकून आहे ना ताई, मला एवढी ऊर्जा भेटली की लगेच माझ्याकडनं ते पारायण मी लगेच सुरू केलं आणि आज माझं पारायण पूर्ण झालं ताई. उद्या माझ्या पारायणची सांगता आहे आणि निर्विघ्नपणे पूर्ण पार पडलं. याचा मला खूप आनंद होतोय आणि दादांचा आशीर्वाद राहो आणि माझ्याकडून अशी सेवा करून घेऊन सेवा करण्याची संधी मला लाभो ही स्वामी चरणी, दादा चरणी आणि श्रीपाद श्री वल्लभ चरणांच्या चरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान आहे तुमचा अनुभव. ते म्हणजे दादा म्हणतात ना, तुम्ही कनेक्ट, आपण जेव्हा ग्रुपशी कनेक्ट राहतो, आपण सेवा म्हणजे लिंकला जॉईन राहतो, तर त्यावेळेला दादा म्हणतात आमचा आशीर्वाद असतो. त्यामुळे मग ते आपल्याकडे सेवा करतात. छान. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई मी मिरजगाववरून बोलतोय. अशोक बावडकर नाव आहे माझं. हा, श्री स्वामी समर्थ. बोला दादा. ताई मी 2 दिवसापूर्वी म्हणजे ग्रुपला एक प्रश्न टाकला होता की आमचे समाज बांधव आहेत जरांगे पाटील म्हणून, ते उपोषणाला बसले होते आणि 5व्या दिवशी त्यांची तब्येत इतकी नाजूक झाली होती ना की आम्ही सर्वजण काळजीमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर आपले गायकवाड दादा आहेत ना, ऍडमिन, त्यांच्या ह्यानी मी प्रश्न मांडला होता. तर आम्हाला रुद्र जलचं सांगितलं होतं ताईंनी, पण ते काही शक्य नव्हतं. पण आम्ही घरी एक छोटंसं गुरुचरित्र पारायण केलं आणि आम्हाला एक असा अनुभव आला. आम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटच समजलं की त्यांची तब्येत खूप छान झाली आणि ते फ्रेश झाले आणि त्यांनी इतरांशी संवाद पण केला. आमचा छान अनुभव आला ताई आम्हाला. हो, छान दादा तुमचं. आम्ही ऐकलं होतं तुम्ही ती तळमळ म्हणजे दुसऱ्यांविषयी तळमळ ही खूप महत्वाची असते. आणि ताई मी तुम्हा सर्वांचे पण आभार असे मानतो की मला दादांकडून असं समजलं, गायकवाड दादांकडून, की सर्वांनी रुद्रपाठा म्हणजे सेवा घेतली त्यांच्यासाठी. त्याबद्दल मी सर्वांचे समाज बांधवाच्या वतीने आभार मानतो तुमचे सर्वांचे. हो दादा, त्यांच्यासाठी सेवा घेतली होती आपण. आणि त्यांना तुम्ही पण रुद्र जर तीर्थ तुम्हाला जमत असेल ना तर करून दिलं तर चांगलं राहील. त्यांची तब्येतीत सुधारणा होईल अजून. ते एकतर अगोदर म्हणजे नाही का पाणी घेतच नव्हते, परंतु आता सलाईन वगैरे चालू आहे त्याच्यामुळे थोडेसे फ्रेश झालेले आहेत बरं का. आणि मी अपेक्षा करेन ताई आमच्याकडून सेवा घडावी आणि त्यांची तब्येत सुदृढ व्हावी असं स्वामींचरणी प्रार्थना करीत. आणि दादांनाही सांगा की त्यांच्यासाठी आम्हाला काही सेवा देता आली तरी द्या, आम्ही करू. हो हो, चालेल दादा, नक्की सांगू आम्ही दादांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली बुदोडकर बोलते पुण्याहून. हा, बोला ताई. हा ताई, असाच गुरुवारचा अनुभव आहे माझा. मी गुरुवारी आपलं रुद्र पाठ चालू होता आणि मी असंच म्हणजे सगळ्यांचे अनुभव ऐकून असंच पाठ करत करत स्वामींना म्हणलं, स्वामी तुम्ही सगळ्यांना अनुभव देता, सगळ्यांना प्रचिती देता, मला कधी प्रचिती भेटेल, कधी काय होईल. तर आपली आरती चालू असताना मला आपले अविनाश दादांचं लाईव्ह दर्शन झालं. खूप छान ताई. दादा असं कधीतरी म्हणजे त्यांचा व्हिडिओ चालू करतात पण सगळ्यांना दर्शन होत नाही, काही लोकांनाच होतं दर्शन. म्हणजे आम्हाला पण नाही झालं ते तुम्हाला झालं. खूप छान ताई. आणि गुरुवारीच मला दादांचं दर्शन झालं. म्हणजे आपले गुरु जे आहेत त्यांनी मला गुरुवारी दर्शन दिलं, याबद्दल मला आनंद वाटला. हा माझा अनुभव आहे गुरुवारी. या मेळाव्याला मंतरला, पुण्याला राहतात ना तुम्ही? हा, येणार आहे ताई, मी येणार. हा, या ताई. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा, मी स्वाती पाटील बोलते पुण्यावरनं. हा, बोला. हा, म्हणजे मिस्टर गिरनारला आले होते, खूप दिवसापासून या सेवेमध्ये आहे, पण इतके एकापेक्षा एक छान छान अनुभव आले ना.
आता पिठापूरला पण आले होते मी आणि खूप मोठी अमाऊंट अडकली होती त्यांच्याकडे नाही का. कन्स्ट्रक्शनचे कामं किती सर्वेचे बिझनेस आहे ना आमचा. मग आता सेवा तर करायचं म्हणलं, काहीच मागायचं नाही. प्रश्न मी जागृती ताईला टाकला होता, त्यांनी सेवा दिली. पण इतकं मोठं म्हणजे वाटलंच नव्हतं की आता स्वतःच असं घर होईल नाही का. फक्त सेवा मागितली होती, आपली अमाऊंट अडकली आहे ते फक्त मिळावी म्हणून. घराचं तर काहीच नव्हतं. सडनली असंच फ्लॅट सहज असं बघतो म्हणून झालं, तर तो फ्लॅटही झाला. 18 तारखेला पूजाही झाली मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि आता 2 महिने झालं घरात स्वतःच्या आले पण. आता इतकं छान झालं म्हणलं पिठापूरला तर जायचंच आहे. आलो पिठापूरलाही काही त्रास नाही, काही नाही. 2 मुली घरी, मिस्टर घरी आणि मी एकटी पिठापूरला. तर इतक्या छान सांभाळले त्यांनी, इतकं छान हे केलं. आता पिठापूरून आल्यावर आता तारखा आल्या म्हणून म्हणलं मी नवनाथाचं पारायण करते, धर्मनाथ बीज आहे म्हणून. मग केली, काही संकल्प केला नाही. फक्त म्हणलं की माझी इच्छा झाली म्हणलं नवीन घरामध्ये असं सेवा व्हावी. किरायाच्या घरात इतकं हळदीचं लेपन, 7 गुरुचरित्राचे पारायण केलं होतं आणि सगळं छान झालं म्हणलं. आता स्वतःच्या घरामध्ये असंच आनंदानं म्हणलं, ते पैशाचा तर विषयच नाही, पैसे भेटले नाही, घर झालं म्हणलं. जाऊ दे, आज नाही उद्या भेटेल. तर इतकं छान. मग सुषमाताई, अरुणाताई सगळे ह्यांनी खूप चांगले, सगळेच अभिरुचीताई सगळ्यांच्या आशीर्वादाने, दादा तर आहेच आहे, स्वामींचाही आहे म्हणलं, सगळे एवढे छान. मग ह्यांना म्हणलं मी नवनाथाचं पारायण करते. इतकं छान नवनाथाचं पारायण झालं छान. आज मी आता झालं, आता काय करू म्हणजे हे पण साईटवर गेले तिकडे सातारा सांगली तिकडे मोजणीच्या कामानिमित्त गेल्यामुळे ते नरसोबावाडीला घेऊन येतो मी एकविचं दर्शन करून. ठीक आहे म्हणलं. मग आता पारायण झालं छान, नवनाथाचा प्रसादही केला, 9 मुलं जीव घातली, वडे खीर छान सगळ्यांना हे केलं. आता परत अजून मग जागृती त्यांना विचारलं, तर मी परत गुरुचरित्राचं पारायण करू शकते का. मग त्या म्हणल्या हो करू शकता, करा की. केलं तर आज स्वतःहून त्यांनी, आम्ही ज्यांच्याकडे कंप्लेंट केली होती ना की हे आमचे स्वतःचे मोजणीचे पैसे दिला नाही, तो आमच्यावरच उलट कारवाई केल्या की त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही, काय नाही, फसवेगिरीचा आमच्यावरच टाकला. म्हणलं सगळं स्वामींनी, आपण तरी खरे आहात म्हणलं, स्वामींना माहित आहे, एक्सप्लेन दुसऱ्यांना काय करायचंय. तर त्यांनी आज स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला कबुली दिली की मी हे नंदकिशोर पाटलांचे 29 लाख रुपये त्यांचे द्यायचे. त्यांनी इमानदारीनं छत्तीसगडचे नळ मोजणी योजनेत केलं होतं आणि मी म्हणजे थोडे थोडे पैसे देणार आहे. फक्त मला मुदत हवी त्यांच्याकडून आणि एकदाच नाही होणार. मी पैसे आलेले खर्च केलं आणि मी त्यांना देणार आहे. मी काहीच मागितलं नाही महाराजांना, फक्त माझं स्वतःचं घर आहे आणि घरामध्ये सेवा व्हावी म्हणून मी पारायण केलं. ही अनुभव सांगायचा होता मला. हा, छान ताई. आपली सेवा चालू ठेवत जा, सेवामध्ये सातत्य राहू द्या. बाकी स्वामींना आपले प्रश्न माहिती नसतात. आणि हो, मी त्यांना काहीच म्हणलं, आता फक्त मला मंचरला जायचं म्हणलं. प्रत्येक जिथं माझं भुसावळला येता आलं नाही, म्हणलं मुलींची शाळा वगैरे म्हणून आता जेवढे पुण्याजवळ आहेत ते तरी करता येईल. मग ह्यांचाही काही विरोध नसतं, ह्यांनी पण नाही का असं. या, नक्की या तुम्ही. हा ताई, छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. वैशाली देशमुख, सातारा. झालं कसं की गेल्या मीटिंगला माझे दादांची मीटिंग मी ऐकली नव्हती. आम्ही आपलं सकाळ काम करत करत मी मीटिंग लावलेली दादांची. त्यावेळेस दादाने ध्यान करायला लावलेलं. मी आणि माझ्यासोबत ताई होत्या, ताईंना म्हणलं दादा मीटिंगला ध्यान करायला होतं, पण ध्यानस्थ बसूया. पण ध्यानस्थ बसल्या मी आपल्या महाराजांचा फोटो शहरापुढे आणला, पण ते काही केलं नाही, महाराजांचा फोटो दिसत नव्हता, फक्त मला नृसिंह सरस्वतीचाच फोटो दिसायचा. म्हणजे खूपच छान वाटत होतं. श्री स्वामी समर्थ. हा, तर आपला 25 तारखेला मेळावा आहे ना, गुरुप्रतिपदा आहे त्या दिवशी. नृसिंह सरस्वतीचा उत्सव असतो तो, त्यामुळे तुम्हाला ते ध्यानामध्ये ते दिसले, कारण तोच विषय आमचा चालू आहे आता मीटिंग मध्ये, त्यामुळे ताई छान झालं काय. आता माझे नातेवाईक आहेत ना, म्हणजे पुण्यामध्ये, म्हणजे जेवढे जेवढे नातेवाईक आहेत त्यांना मी सांगते की मंचरच्या मेळाव्यासाठी तुम्ही जावा. माझी खूप तळमळ आहे की मी असे म्हणते की मला नाही जाता येत, तुम्ही तरी जावा. हा, ठीक आहे. इकडे जवळ असते ना, त्यांना सांगा यायला. हा, आणि तुम्ही बघा लाईव्ह आपलं असणार आहे प्रक्षेपण, तुम्ही बघू शकता मग. हा, खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, मला एक सांगायचं होतं. मी त्यांनी ना अमाऊंट दिली ना, मी त्या दिवशी पिठापूरमध्ये बसल्यावर मला दादांचं मार्गदर्शन चालू होतं, तेव्हा इतकं डोळ्यातून पाणी येत होतं की आपण खरंच कितीतरी खसखशी इतकंच आपलं पुण्य असेल की दादाच्या समोर आपण बसून
पारायणी झालं, कधी पिठापूर म्हणजे आजी आजोबा आमचे गेले होते, पण आता मला जाता येईल असं कधी वाटलंच नव्हतं. आणि त्यांच्या समोर बसून आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकतोय. कितीतरी छान अनघालक्ष्मीच्या मंदिराच्या तिथं, म्हणून मला असं रडायला येत होतं. म्हणलं दादानी धुळे असं इथे मंदिर बांधणार आहे, खूप मोठं काम आहे म्हटल्यानंतर मी म्हणलं फक्त मला माझे ह्यांनी खूप कष्टाने श्रावण महिन्यात अख्खा पाणी न पिण्याचं ते काम केलं होतं. त्यांनी आपली कष्टाची इमानदारीचे त्यांनी पैसे द्यावं. मी माझी काय असेल ते नाही का त्याच्यातले 2% काढून मी काय होईल ते मिस्टरांच्या जे स्वामी बुद्धी देतील ते तेवढी मी एक बोलेल, त्यांनी नाही म्हणले तर असं दोघांमध्ये वाद नको म्हणून जे त्यांच्या हातातून येतील ते त्यांनी मी दादा स्वामींचं जे मंदिर बांधणार आहे त्यांना आम्ही सहज असं सरळ हाताने देऊ की आपलं एक तरी माहेर घर. म्हणजे मला ऍक्च्युली माहेर आहे पण मी जात नाही, असं काहीच असं हे नाही. 5 बहिणी असल्यामुळे वडील वारले म्हणजे हक्काने माहेरी जाता येत नाही, आईकडनं लाड करता येत नाही. तुमचं जेव्हा काम होईल तुमच्या इच्छेने, तुमच्या मिस्टरांच्या तुमच्या इच्छेने तुम्ही द्या असं. मी घरी आल्यावर म्हणलं अहो मी असं माझ्या मनात आलं आपण अनुभव घेऊया आता, वेळ बराच झालाय ना. श्री हो स्वामी ताई हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ. भाग्यश्री ताई बोला, तुमचा माईक चालू आहे. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा ग्रुप जॉईन करून 7-8 दिवस झाले. सविता मावशी म्हणून त्यांनी आम्हाला माहिती दिली. अजून आम्हाला याच्यातली काही माहिती नाहीये, पण त्यांनी ते तीर्थ वगैरे दिलं होतं मला. माझा मोठा अपघात झाला आणि उपचार होऊन सुद्धा माझा हात दुखायचा राहत नव्हता, कारण 5 फ्रॅक्चर होते ना. पण त्यांनी फक्त सांगितलं मी फक्त थोड्या दिवस, पण तरी पण मला चांगल्यापैकी आता खूप बरं वाटतंय. एवढाच अनुभव द्यायचा होता. श्री स्वामी समर्थ. हा दादा, तुम्हाला अजून बरं वाटेल. तुम्ही रोज आता 7 वाजता आपली रुद्र सेवा असते ना, ती जॉईन करा रोज. आणि तुमच्या घरी हो पिंड असेल तुमच्या, तुम्ही अभिषेक करू शकता. घरी कोणी करू शकतात अभिषेक, आणि तिथे तुम्ही घ्या, अजून तुम्हाला अजून फरक पडेल. हो ताई, मला अजून म्हणजे याच्यातलं काही अनुभव नाहीये, अजून याच्यातली खूप माहिती घ्यायची आहे. मी पेठमध्ये जवळच राहतो. पेठमध्ये राहता का तुम्ही? हो हो ताई. हो ठीक आहे, या तुम्ही मेळाव्याला मनसरला. हो हो 100%. हा चालेल. ग्रुपमध्ये कनेक्ट राहा, सगळी माहिती येते आपली. ग्रुपवर वगैरे सगळी माहिती असतात. व्हॉट्सअपचा ग्रुप, टेलिग्रामचा, त्यावर सगळी माहिती येते आपली. आणि तुमच्या लक्षात येईल, मग सेवा जॉईन करा, लक्षात येईल सगळं कार्य आणि सेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी ताई. हा बोला ना ताई. हा ताई, मी औरंगाबादून बोलते, सुषमा बागुल. हा बोला. हा ताई, ऍक्च्युली ना मी तुमचा ग्रुप आहे ना युट्यूब वर शोधला बरं का, आणि तो मला मिळाला. ऍक्च्युली माझे खूप प्रॉब्लेम चालू आहे. आणि काय झालं, मी 4-5 दिवस तुमची दादांनी म्हणजे नाही का तुमचे ऍडमिन जे आहेत ना त्यांनी मला ग्रुपला जॉईन केलं. आणि मग मी नाही का तुमची त्यांनी टेलिग्राम वगैरे त्यांनी दिला, म्हणे तुम्ही असं जॉईन करा. मग 5-6 दिवस मी तुमची सेवा ऐकली बरं का. आणि मग नंतर मला सुरू करायची होती ती, पण ती कशी करायची ते दादा काय म्हणे, तुम्ही फक्त ऐका आणि मग तुम्हाला कळेल म्हणे कसं असतं ते, काय असतं, कसं असतं, ग्रुपचे नियम काय आहेत, कशी असते सेवा, कशी चालते वगैरे. आणि मग त्या दिवशी म्हणजे माझी तब्येत खराब होती ना, मी दादांना फोन केला. म्हणजे तुमचे ऍडमिन जे आहेत ना त्यांचं नाव मला सांगायला लागलंय. तर त्यांनी मला सांगितलं की, मी म्हटलं मला दादांशी बोलायचं आहे. मग ते म्हणे की दादांशी डायरेक्टली नाही बोलतायत म्हणे, तर तुम्ही तरी तुम्ही प्रश्न टाका ताई म्हणे, तुमचं होईल म्हणे. तर ताई तुम्हाला काय सांगू, त्याच दिवशी मला ते म्हणे की प्रश्न टाका बोललेत ना, मला दादा स्वप्नात आले. त्याच दिवशी दत्ताची पण मूर्ती दिसली मला, आणि ते जिवंत कुत्रे दिसले त्यांच्या समोर, आणि इतकं छान दिसलं ना मला. आणि मेळावा पण दिसतो दादांचा, पण ना दादा काय बोलले ना ते मला आठवत नाहीये. म्हणजे इतकं छान. आणि तुमची काल परवा आरती चालू होती ना, 6:30ला रुद्राभिषेक सुरू होता ना, तर तेव्हा हा तुमची आरती चालू होती. म्हणजे मी ऐकते ना सध्या सेवा, मला कशी करायची ते मला आलं नाही लक्षात ते, पण मला आज सांगितली सेवा कशी करायची. तुमची जेव्हा आरती चालू होती ना, तर माझ्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीला
आणि फोटोला हार टाकलेला आहे, तर ते हार आहे ना ऑटोमॅटिक हलत होता हो. फॅन बंद होता, सगळं बंद होतं. आणि ते आरती चालू होती ना, त्या स्वामींचा हार आहे ना असा असा हलत होता. खरंच ना, म्हणजे आता अनुभव यायला सुरुवात झाली असं मला वाटू लागलेलं आहे. हो ताई, खूप छान. दादा म्हणतात ना, आमच्या शिकल्या घरा मूर्ती पण देवघरातल्या असतात, त्यांच्यामध्ये चैतन्य येतं. त्याचा हो तुम्हाला ताई. अनुभव स्वामींनी लवकरच दिला, म्हणजे खूप कमी वेळात. ठीक आहे, तुम्ही हो. कनेक्ट राहा. सेवा जॉईन करा. हो. मी तुम्हाला मला सेवा दिली दादांनी. मी तुमच्याकडनं आलेली सेवा आहे आणि दादांनी पण मला सेवा दिली. आता मी ती सुरू करणार आहे ताई. हो ताई, करा चालू ते. त्याप्रमाणे जसं सांगितलं त्याप्रमाणे करा मग चालू. हो ताई. म्हणजे खरंच इतकं छान प्रवचन वगैरे होतं, मार्गदर्शन होतं ना, आणि इतके नवनवीन अनुभव ऐकायला भेटतात की ते कधी ऐकले पण नसते. खूप छान ग्रुप आहे ताई. हा, धन्यवाद ताई. श्री स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादांच्या चरणी त्रिवार मंत्र. श्री स्वामी समर्थ स्वरूप दादांच्या चरणी त्रिवार मंत्र. तुम्ही आता बोला ताई. ताई, माझा असा अनुभव आहे की माझी तब्येत बरी नव्हती, हार्ट फेलियर होता. तर दादाकडून सेवा केली. त्यांची गुरुचरित्र पारायण दिलेलं दादांनी, रुद्राभिषेक वगैरे. तर पहिला श्री गुरुचरित्रामध्ये फरक पडला. डॉक्टरांनी सांगितलेलं की नॉर्मल म्हणजे नॉर्मल जे माणसं असतात त्यांचे 60% हृदय चालू असतं. तर माझ्या वडिलांचं 20% फक्त चालू होतं. तर डॉक्टर बोललेले की याच्या पुढे जाणार नाही, फक्त तुम्हाला काळजी घ्यायला खाली जायला नको. दादाकडून सेवा घेतली आणि पहिल्या श्री गुरुचरित्र माझ्या वडिलांच्या स्थितीमध्ये सुद्धा झाली. तरी आम्ही आता गेलेलो तर 40% आता हृदयाचं काम चालू आहे वडिलांचं. हा, छान ताई. दादांची खूप आहे स्वामींची पण. सेवा मिळाली ना ताई, तुम्ही व्यवस्थित आणि नवनाथ पारायण माझ्यासाठी काय बोलता? दिलेली सेवा म्हटलं व्यवस्थित करा, पूर्ण फरक पडेल अजून. हो, आणि मला नवनाथ पारायण पण दिलेलं, तर त्याच्यामध्ये धूपधुरामध्ये पूर्ण म्हणजे बसकी त्रिमूर्ती म्हणजे अवतार स्वरूप श्री गुरुदत्तांचं त्याच्यामध्ये मूर्ती दिसत आहे धूपच्या धुरामध्ये कम्प्लीट. खूप छान ताई. तुम्हाला आशीर्वाद मिळतोय दत्त महाराजांचा. फोटो शेअर करते ताई. हो करा ताई. श्री स्वामी समर्थ. हो, पूर्ण बसलेली मूर्ती आहे त्याची, वृंदावर आहे त्याची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना घेऊया आपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज शरणार्पणमस्तु. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.